होईल. मोदीजींनी म्हटलं की विकसित राष्ट्राची जर आपल्याला संकल्पना करायची असेल तर माझ्या शेवटच्या भागापर्यंत विद्यार्थी असेल त्याला सुद्धा मी या प्रवाहात आणलं पाहिजे. माझा ड्रायव्हर चौथी पास त्याच्यासाठी ती मजा आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण कसं पाहतो, त्याला कसं डील करतो, याच्यावरनं मी ते कसं फेस करणार आहे या सिच्युएशनवर डिपेंड करते मी कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस कसा घेतो, आहे की नाही. त्याच्यामुळे सिच्युएशन सेम असेल पण प्रत्येकाला ते स्ट्रेसफुल नसावी. मग काय प्रॉब्लेम जातो, माझा परसिव्ह करण्याचा म्हणजे सिच्युएशन घेण्याची जी माझी मानसिकता असते ते डिसाइड करते की कुठली सिच्युएशन स्ट्रेसफुल आहे की नाही. ठीक आहे, गाडी चालवणे हे काही स्ट्रेसफुल सिच्युएशन नव्हती, मी परसिव्ह केली. ठीक, मग मला कशावर काम करावं लागेल, गाडी चालवणं न चालवणं या विषयावर मला फोकस करावं लागेल की मी सिच्युएशनला कसा घेतो याच्यावर मला फोकस करावं लागेल. ऑब्विसली मी सिच्युएशन कसा घेत आहे याच्यावर जर मी काम करायला लागलो तर कदाचित गाडी चालवणं माझ्यासाठी पण मज्जा होईल. ठीक आहे, म्हणून कुठला स्ट्रेस आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर काम करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठीच आपण आज जमलो आहे. काही गोष्टीतून उदाहरणातून मी सांगायचा प्रयत्न करेन. मी हे स्लाइड्स याच्यासाठी ठेवले आहे की मी उदाहरणं देत 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 विषयापासून खूप भरकडत जातो, तर माझ्यासाठी आहे. ठीक आहे, ते कदाचित तुमच्यासाठी नसावं कारण की मी एक्झाम्पल्स द्यायला लागलो मी त्याच्यातच गुंतून जातो. ठीक आहे, म्हणजे एखादी सिच्युएशन मी परसिव्ह कसा करतो आणि मी त्याला डील कसा करतो याला म्हणतात स्ट्रेस. ठीक आहे, मग आता एखादी वातावरण समजा स्लाइड दिसतही असावी तुम्हाला. मला माझ्या आई सांगते की माझं सिलेंडर उचलून दे रे, मला तिथपर्यंत जायचं. मी आईला चिडतो, काय तुम्हाला काम किती भारी येते. त्याचं वजन असते 14.5 किलो. पण माझी गर्लफ्रेंड मला म्हणते की आज मला उचल ना. मला काय वाटतं, मला तिथे एन्जॉयबल होईल ना. वजन जास्त कशाचं, सिलेंडरचं. बस त्रास मला सिलेंडरचा झाला. मी परसिव्ह कसा करतो सिच्युएशन, मी परसिव्ह कसा करतोय मी ते एन्जॉयबल म्हटलं. 45 किलो हे मला एन्जॉयबल झालं आणि 14 किलो मला त्रासदायक झालं. समजलं, म्हणजे एखादी सिच्युएशन मी वजनानुसार नाही इम्पॅक्ट करत आहे, मी कसा परसिव्ह करत आहे. मग तू किती तास अभ्यास केला पाहिजे, माझ्याला किती प्रोजेक्ट असले पाहिजे, मी काय अचीव केलं पाहिजे याच्यापेक्षा मी त्याच्याबद्दल काय विचार करतो हे महत्वाचं. बरोबर. मग स्ट्रेसमध्ये सिच्युएशन वेगवेगळ्या कशा परसिव्ह होतात, बॉडी कशी कशी रिॲक्ट करते हे पण मी खूप डिटेलमध्ये जात नाही. एखादी मग स्ट्रेसफुल म्हणतात तरी कशाला. एक हत्ती आहे, त्याच्या पायाला नाही का कुंडी बांधलेली आहे, लाकडाचा थोडंसं कुंडी असते त्याला नाही काही हे बांधलेलं आहे, लाकडी लोखंडी सलाख बांधलेली आहे. तो छोटूसा असतो, लहानपणापासून तो खूप सोडवण्याचा प्रयत्न करतो. निघली पाहिजे निघली पाहिजे निघली पाहिजे. ओव्हर द टाइम तो 1000 वेळा 1,00,000 वेळा प्रयत्न करतो पण ती काही निघत नाही. हत्ती छोटासा मोठा 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 होत जातो. आता त्याला एवढंसं धक्का जरी मारला ना ते कुंडी उंडी सगळं निघून जाईल, पण तो मारेल का? बिकॉज ऑफ बॅड लर्निंग एक्सपिरियन्स. माझ्यासोबत तसं झालं, मी करू शकलो नाही, माझ्यात तेवढी ताकदच नाही आहे, माझ्या ॲबिलिटीच्या पलीकडे आहे, माझ्याच्यानं ते होऊ शकणार नाही हे त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं. समजलं. मग याच्यामुळे काय करेल, तो मोठा जरी झाला तरी प्रयत्न नाही करणार. हा त्याचा फिजिकल ब्लॉक आहे ना, हा त्याचा मेंटल ब्लॉक आहे. माझ्यात ती ॲबिलिटी नाही आहे, मी करू शकत नाही आहे, हे आपण स्वतःला वारंवार सांगत राहतो. बरोबर. म्हणून मी माझ्या ॲबिलिटीज माझं परफॉर्मन्स आयुष्यभर इम्पेअर करत राहतो कारण की मी मेंटली ब्लॉक झालाय. असं माहिती आहे का, बरेच वेळा मी स्वतःही नाही सांगत. मला पॅरेंटही असतात सांगणारे, मला टीचर्सही असतात, मला मित्रही असतात, मला सर्व लोक सांगणार असतात की हे तुझ्याच्याने शक्य नाही. मला मोठं झाल्यावर बिझनेसमॅन बनायचा, मला मर्सिडीज घ्यायची आहे, हे मी लहानपणी जर कोणाला सांगतो तो हसेल माझ्यावर, तो हसलाच चालेल. आईवडिलांनी कोणीही मला बॅरियर बांधलं चालेल, फक्त एका व्यक्तीने ते स्वतःला नाही म्हटलं पाहिजे, तो म्हणजे स्वतः मी स्वतःला हे कधी म्हटलं नाही पाहिजे की हे माझ्याच्यानं होऊ शकत नाही, माझ्यात ही ताकद नाहीये. तेव्हाच कदाचित मी ते मेंटल ब्लॉक बसणार नाही. त्याच्यानंतरचं सेकंडरी उदाहरणाचं असं आहे ना, थोडा एका झटक्यात तो बांधून राहतो. हे टुरिस्ट प्लेसवर तुम्ही खूप कॉमनली पाहत असाल, तो त्याला बांधून राहण्याची त्याला माहिती आहे मला इथंच बांधून ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर
वेगवेगळं सर्वात जास्त लाईफस्टाईल इलनेस कुठला? डायबिटीज, माहिती? दुसरा डिप्रेशन, बीपी, कोलेस्ट्रॉल. हे कशामुळे होते? याचा फर्स्ट रिझन आहे आमच्या बुक्स मध्ये दिला. फर्स्ट रिझन इज इन्फर्टिलिटी. माहिती आहे? मुलं बाळ व्हायला त्रास जातो लोकांना, हे ऐकलं असेल तुम्ही. इन्फर्टिलिटी फर्स्ट कॉज काय माहिती आहे? स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस. म्हणजे या गोष्टीमुळे तुमचं पूर्ण फिजिक अफेक्ट होऊन जाते, पूर्ण बॉडीचा पार्ट अफेक्ट होतो. मी जर कंटिन्यू स्ट्रेसमध्ये असेल तर माझ्या ब्रेनमध्ये हार्मोन निघतो, त्याला म्हणतात कॉर्टिसॉल. तो आहे स्ट्रेस हार्मोन. तो माझी हार्टबीट्स वाढवते, मला घबरल्यासारखं वाटते, माझं फिजिकल स्ट्रेंथ कमी करते, माझी झोप कमी करते, माझं डायजेशन कमी करते, माझ्या बॉडीचा प्रत्येक पार्ट अफेक्ट करतो. तो कॉर्टिसॉल हार्मोन आहे ब्रेनमधला. जर मी स्ट्रेसफुल नसेल, याच्यावर कंट्रोल असेल, तर कदाचित हे जी मशीन आहे ही व्यवस्थित मी वर्क करू शकेल. म्हणूनच महत्वाचं आहे स्ट्रेस आयडेंटिफाय करणं आणि स्ट्रेसला ओव्हरकम करणं. मग स्ट्रेस नेहमीच घातकच असतो का? दोन टाईपचे स्ट्रेस आहे, एक म्हणतो यू स्ट्रेस आणि एक म्हणतो डिस्ट्रेस. यू स्ट्रेस म्हणजे काय? जो महत्वाचा आहे, मला नेहमी मोटिवेट करतो, मला सांगत राहतो की मला डेडलाईन आहे, मला तिथपर्यंत कामं करायची आहे, हे सांगत राहतो मला. तो मला नेहमी मोटिवेट ठेवायला मदत करतो. ठीक आहे? तो मला अवेअरनेस क्रिएट करतो की माझ्याजवळ काय कमी पडत चालते ना, माझ्याजवळ काय नाही आहे ना, मला कशावर काम करायचं आहे, इथपर्यंत बरं आहे. पण हा जर थोडा स्ट्रेस वाढला तर तो होतो डिस्ट्रेस. डिस्ट्रेस मला डिमोटिवेट करतो. आता बोललो मी, माझ्याच्याने होत नाही, मी करू शकत नाही, मी ओव्हर एस्टिमेट करायला लागतो सिच्युएशन. मला प्रेझेंटेशन द्यायला लावलं, चुकलं तर, माझे मित्र माझ्यावर हसले तर, माझी ॲबिलिटीज नाही, मी करू शकलो नाही तर, हे थॉट मला डिमोटिवेट करतात. ते झालं डिस्ट्रेस. भरपूर कारणं आहेत स्ट्रेस डेव्हलप होण्यासाठी. आई वडील कसे असतात? एखादी सिच्युएशन, घरात पैसे कमी पडले, आई वडील पहिला विचार काय करतात? बरेच लोकांचे आई वडील विचार करणारे असतात, होऊन जाईल नाही. काही लोकांचे असतात, कसं करायचं, आता जमणार नाही, आता तू हे करू शकणार, हाही थॉट. पहिल्या केसमध्ये सिच्युएशनला त्यांनी काय केलं? होऊन जाईल नाही, स्वतःला धीर दिला, सिच्युएशन तर करतील, डील करतील. दुसऱ्या सिच्युएशनला नाही झालं. माझे आई वडील कसे आहे याच्यावर डिपेंड आहे की मी सिच्युएशन भविष्यात कसा डील करेल. ठीक आहे? म्हणून एन्व्हायरमेंटल, हेरिडिटरी फॅक्टर्स, सिबलिंग्स, फ्रेंड्स, सपोर्ट सिस्टम हे खूप महत्वाचं आहे. मी एखादी सिच्युएशन कसं घेतो लहानपणापासून हे समजण्यासाठी. ठीक आहे? मग हे बॉडी वेगवेगळ्या पद्धतीनं अफेक्ट होत जाते. यासाठी कारणे काय आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात? लॉंग टर्म स्ट्रेस जर बॉडीमध्ये राहिला तर बॉडीमध्ये ब्लड प्रेशर, हार्ट रेट हे त्रास वाढत जातात. स्ट्रेस म्हणजे एक्झॅक्टली असंच होईल का? मी स्वतःच बोलत राहील का मला असं होईल? बोलत असं नाही, माझ्या त्या वागणुकीत ते दिसेल. लोक सांगतात, पेशंट सांगतात, सर हा आधी असा नव्हता, आता चिडचिड करायला लागला, छोट्या छोट्या गोष्टीला सहनच होत नाही, एवढंसं बोललं की याचा राग एकदम हायपर व्हायला लागतो, एकलकोंडा राहायला लागलेला आहे, मिक्सअपच होत नाही. आधी मस्त टीव्ही पाहायला, मित्रांसोबत जायला, पार्टी करायला, पिक्चर पाहायला आवडणारा मुलगा आता एकलकोंडा राहायला लागलेला आहे का? हे तर बाहेरचं बिहेवियर झालं. टीचर्स आईवडील घेतात, ते सांगतात सर याचं स्कूलचं परफॉर्मन्स कमी झालेला आहे, आधी तो अचीव्ह करायचे मार्क्स कमी झालेले आहे, झोपीच्या पॅटर्नमध्ये फरक पडलेला आहे. हे वेगवेगळे लक्षणं दाखवतात की स्ट्रेस हा माणसाचं परफॉर्मन्स, रिलेशनशिप्स कसं वेगवेगळ्या पद्धतीने अफेक्ट करत जातं. मग स्ट्रेसफुल सिच्युएशन कशाने क्रिएट होऊ शकतात? तुमच्यापैकी जर मला कोणी काही सांगितलं की सर ह्या गोष्टी आम्हाला स्ट्रेसफुल वाटतात, तर मी कदाचित त्याच्याबद्दल बोलून तुम्हाला मी एक्सप्लेन करू शकतो. कोणी काही कोणाला हे करायचं, एक्सप्रेस करायचं, किंवा मी काही एक्सप्लेन करतो, मग तुम्हाला कदाचित फ्री वाटेल विचारायला. स्ट्रेसफुल सिच्युएशन का क्रिएट होतात? माझ्याकडे भरपूर रुग्ण येतात, ते सांगतात सर एक्सपेक्टेशन कधीच पूर्ण होत नाही. जेव्हा मी एक्सपेक्टेशन ठेवतो कोणाकडून, बायकोकडून ठेवतो, बॉयफ्रेंडकडून ठेवतो, वडिलांकडून ठेवतो, कोणाकडूनही ठेवतो, एक्सपेक्टेशन पूर्ण कधीच होत नाही. आणि एक्सपेक्टेशन पूर्ण झाल्या नाही तर मग होतात वादविवाद आणि त्रास. ते एक्सपेक्टेशन कंट्रोल किंवा एक्सपेक्टेशन ओव्हरकम करण्यासाठी काय केलं पाहिजे? उदाहरण सांग, माझी एक फ्रेंड आहे, मी नाही का तिच्या घरी सायंकाळी गेलो, त्याचं जेवण बनवण्याची वेळ होती. तिला नाही का लोकांना जेवण करून खायला खूप मजा येते, इंटरेस्ट आहे, त्याचा तो हॉबी.
मी गेलो, तिने माझ्यासाठी मस्तपैकी जेवण तयार केलं, डेझर्ट खाल्लं, मला खूप छान वाटलं, मज्जा. नेक्स्ट वीक ती माझ्या घरी आली, जेवणाचीच वेळ होती. ठीक आहे, मी तिला म्हटलं तू घरून तर जेवण आलीच असशील ना. मी तिला नाही का पाणी दिलं तिला. नेक्स्ट वीकला नाही का, मला माहिती आहे ती छान जेवण करते, मी परत तिच्या घरी गेलो. कधी गेलो? बरोबर जेवणाच्या वेळेत. कारण मला माहिती आहे ती चांगलं जेवण करते. ती मला जेवण सर्व करेल का? किती लोक आहेत जे म्हणतील की मी जेवण सर्व करणार नाही? प्लीज रेज हँड करा. आपण पाहू ना, हे हँड कमी होतील काही वेळा, मी सांगतो, गॅरंटेड सांगतो. किती लोक म्हणतील की मला जेवण सर्व करतील? हात वर करा. एवढ्या लोकांपैकी आम्हाला परत जेवण सर्व करणारे 10, 12, 15, 20. ठीक आहे. किती लोक जेवण सर्व नाही करणार? मी बाकीचे लोक कन्सिडर करतो की यांनी मला जेवण सर्व केलं नाही, पण तिने बिचारीने परत मला जेवण सर्व केलं, त्याच खुशीनं, त्याच याने परत सर्व केलं. परत नेक्स्ट वीकला माझ्याकडे आली. मी यावेळेस काय म्हटलं, तू घरून तर चाही पिऊनच आली असशील ना, कारण तुला बनवायचा हे आहे ना. पण मी तिला पाणी पण नाही विचारलं. ठीक. थर्ड वीकला मी परत जेवणाच्या वेळेवर गेलो. ठीक. आता ज्यांनी हात परत उचलले होते त्याच्यापैकी मला किती लोक परत जेवण सर्व करते आहे? त्याच्यातून शिल्लक आहे. म्हणजे पहिल्यापैकी थोडे कमी झाले, पण आता शिल्लक आहे, 8-10 लोक शिल्लक आहे. हे असं चाललं वर्षभर, प्रत्येक हप्त्याला चाललं. 1 वर्ष मी तिला पाणीही विचारलं नाही. 1 वर्षानंतर म्हणजे 52 वीक्स मध्ये तिने मला जेवण सर्व केलं. 53 वीकाला आता आपल्यापैकी ज्यांनी हात वरती केले होते ते किती लोक मला सर्व करतील? एक तरी करावं. नाही, एकही वर नाही. एक चुकीने तिने केला सर, तर काय झालं? तिने मला जेवण सर्व का नाही केलं? तिच्यात गुण आहे की लोकांना सर्व करणं, जेवण खाऊ घालणं, तिला मज्जा यायची, पण तिने आता नाही केलं का? शी डज एक्सपेक्टेशन फ्रॉम मी. याच्या घरी गेलो चहा विचारायला पाहिजे की तिने एक्सपेक्टेशन ठेवलं आणि तिने मला जेवणही सर्व केलेलं नाही. कोणाचं चुकलं? माझं. मी जेवण सर्व नाही केलं हे माझं चुकलं तर तिचं चुकलं? माझं चुकलं म्हणणाऱ्याने हात वर करावे. एकच जरा मी हा हात खाली करून दाखवतो काही वेळाने. माझं चुकलं म्हणणारे 1, 2, 3 लोक आहेत. तिचं चुकलं म्हणणारे किती लोक आहेत? 1 वर्ष तिने जेवण चारलं मला. 1 वर्ष प्रत्येक वेळेस कायदा तिने जेवण डेझर्ट चारलं तिने मला. काय झालं ते सांग? तिने माझ्यावर एक्सपेक्टेशन केलं, एवढं केलं, समोरच्या व्यक्तीने एवढं तरी करायला पाहिजे. बट शी डज एक्सपेक्टेशन्स अकॉर्डिंग टू हर ॲबिलिटी, नॉट माय ॲबिलिटी. म्हणजे तिने एक्सपेक्टेशन का केलं? कारण तिच्यात ते गुण होतं, लोकांना सर्व करायचं हे तिच्यात गुण होतं. माझ्यात ना आवश्यक आहे ना, माझ्यात बाकी पण गुण आहे बरं. मी सायकॅट्रिस्ट आहे, मी पेशंट चांगलं ट्रीट करू शकतो, मी मदत करू शकतो, लोकांना धावून जाऊ शकतो, हे गुण माझ्यात आहे. जेवण करणं गुण माझ्यात नाही, बिलकुलच नाही. हे रियालिटी आहे. मग ती अशी व्यक्ती की जिच्यात ते गुण होतं ती माझ्यासारख्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली ज्याच्यात ते गुण नाही. मग तिचं ओरिजिनल गुण तिने मिस केलं, घालवलं, तिच्या वागणुकीतून ते नेहमीसाठी गेलं. मग असे लोक तर आपल्याला भरपूर भेटतील तर त्यांच्यात ते गुण नाही. मी पंक्च्युअल आहे, मी नेहमी खराब बोलतो, ठीक आहे, मला खोटं बोलत नाही, मी माझ्या कामात प्रॉम्प्ट आहे, हे गुण माझ्यात आहे, ठीक आहे. मग मी सर्व लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाईल ज्यांच्यात ते गुण. मग ओव्हर द टाइम मी माझे गुण मिस करत जाऊ, सोडत जाऊ, हेच होत चाललंय बरं. म्हणजे मी अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्यांच्याकडून ते एक्सपेक्ट करतो जे मी करू शकतो, पण ते आवश्यक आहे का? म्हणून काय होत चाललं, एक्सपेक्टेशन हा शब्द चुकीचा आहे. जो एक्सपेक्टेशन ठेवा तो नेहमी हर्ट होतोय आणि तो आपल्या आयुष्यातले चांगले गुण नेहमी सोडत जाईल. मी लहान असताना असा नव्हतो, मी आता काय, कारण की अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. हे सेम सिच्युएशन तिने कशी डील करू शकली असती? तिच्यातलं जे गुण आहे लोकांना सर्व करण्याचं, तिने जर ते तसंच ठेवलं असतं मी तिच्या घरी जात राहिलो असतो. माझ्यातही बाकीचे काही चांगले गुण आहेत त्याचाही तिने आस्वाद घेतला असता.
माझ्यासारखा प्रॉम्प्ट सायकॅट्रिस्ट तिला कधी भेटला नाही, तिने मिस केलं, एक चांगला सायकॅट्रिस्ट मिस केला. म्हणजे माझ्यात असे काही गुण होते जे कदाचित तिने मिस केले असावे. समजलं? मी जसा आहे तसं तिने काय करायला पाहिजे होतं. समजलं काय बोललो? एक्सपेक्टेशन जिथं येईल तिथं तुम्ही नाते संबंध चांगले गुण विसरत जाल, आणि जिथं तुम्ही एक्सेप्ट करायला लागला की त्याच्यात तो गुण नाही रे बाबा, तर माझ्यासारखा एक व्यक्ती तिने लूज नसता केला. असं आपण करत आहोत थ्रू आउट द लाईफ. समजलं? म्हणून लोक जसे त्याचे एक्सेप्ट करायला लागा. एक्सपेक्टेशन हा लाईफचा इश्यू थोडा थोडा कमी करा. तुम्ही हर्ट होणार नाही, नातेसंबंध तोडणार नाही. ठीक आहे. हा झाला सगळ्यात फर्स्ट फॅक्टर जे मला लोक सांगतात की एक्सपेक्टेशन एक्सपेक्टेशन हर्ट. किती एकदम असं वाटतं लॉजिक, एक्सपेक्टेशन हर्ट असं वाटतं किती इमोशन न बोललाय, पण एकदम चुकीचं आहे. ठीक. परत एक एक्झाम्पल मी सांगत आहे. 5 लाईट राहिली बाजूला, मी चाललो वेगळ्या रुडा, कारण की माझं असंच होतं. मी एक वेळा ह्या पकडला तर मी सोडत नाही, पण आलं तर बोलल्याशिवाय राहणार पण नाही. दुसरं असते कम्पॅरिझन. बरेच ना कम्पेअर करायला लागले यार. आता जर तुमच्या हातात मोबाईल आला, इंटरनेट आला, त्याचे तेवढे फॉलोअर्स कसे, त्याच्या पोस्ट तेवढ्या चांगल्या कशा, त्याला मार्क्स माझ्यापेक्षा जास्त कसे, त्याची गर्लफ्रेंड माझ्यापेक्षा चांगली कशी, आयुष्यात त्याला मार्क्स माझ्यापेक्षा का भेटले, ते वॅकेशनवर कसे काय गेले आहे ना, ते मस्त फिरायला कसे काय गेले, काय आलं कम्पॅरिझन. परत एक्झाम्पल, मी माझ्या फॅमिलीसोबत नागपूरपासून हैदराबादला चाललो. मी, माझी वाईफ, मला 2 मुलं आहेत, आम्ही 4 जण चाललो. आम्हाला नाही का म्हणजे असं जर्नी करताना आवडतं. कुठेतरी थांबलो आम्ही, मस्त म्युझिक ऐकलं, मुलं मस्त सँडविच खात आहे, आम्ही मस्त चादर टाकून बसलो, हे आम्हाला आवडतं. असं करत करत आम्ही एक स्टेप घेत नागपूरपासून हैदराबादला चाललो. करत असताना हायवे आहे, तुम्ही बघितला असेल तर मोठा आहे. तर माझ्या बाजूने एक मोठी नवीन चकाचक गाडी झोपून गेली. माझ्या डोक्यात काय थॉट क्रिएट झाला, ही वॉन्ट्स टू क्रिएट कॉम्पिटिशन विथ मी. तो माझ्यासोबत कॉम्पिटिशन करताय म्हणून त्याने सुसाट वेगाने गाडी धावली. ठीक आहे. मग माझी वाईफ काय म्हणते, अहो थांबा आपण थोडं काय केलं. नाही, मला त्याच्यापेक्षा सामोर जायचं आहे. त्याने कशी गाडी माझ्यापेक्षा समोर काढली. मुलं म्हणतात तर भूक लागली. नाही, तू भूकला कंट्रोल कर, मी 2 तासात पोहोचतो, मला त्याच्यापेक्षा सामोर जायचं. काय झालं, मी माझी जी जर्नी होती एन्जॉय करणारी ती करून टाकली कॉम्पिटिशन. ठीक आहे. मला माहित नाही त्याची गाडी काय. माझ्याकडे स्विफ्ट डिझायर आहे, त्याची स्पीड मोठ्या मुश्किल 80, 90, 100 चालत नाही. त्याची गाडी होती मर्सिडीज, त्याची सुरुवातच 100 नव्हती. मी कम्पेअर नाही केली तर गाडी कोणची चालवत आहे. मी ड्रायव्हर नाही आहे. ठीक आहे. चालवणारा कदाचित ड्रायव्हर असेल, त्या गाडीत कोणीच बसून नसावं. मी काहीच नाही पाहिलं. मी पाहिलं मला फक्त तो माझ्यापेक्षा सामोर कसा जात आहे. जेव्हा मी कम्पेअर करतो ना लोकांसोबत की हा माझ्यापेक्षा जास्त मार्क्स भेटताय, हा मजा करतो, मी पाहत नाही माझं इंटेलिजन्स त्याचं इंटेलिजन्स सेम आहे का, माझ्या प्रायोरिटी त्याच्या प्रायोरिटी सेम आहे का. बरं एक विचार करा, इथं बसल्याचा आपण IQ केला, सगळ्यांचा 91 येईल शक्य नाही. देवानं बनवलंच नाही आपल्याला तसं. काही लोकांचा 110 येईल, काही लोकांचा 90 येईल, काही लोकांचा 100 येईल. हा प्रत्येकाचा IQ वेगवेगळा आहे, देवानच बनवलेलाच आहे. त्याच्यावर कितीही मेहनत करून तुम्ही 5-10% वाढवू शकाल, त्याच्या पलीकडे नाही. काय पाहिजे, सेल्फ रिअलायझेशन. माझी ॲबिलिटी एवढी आहे ना, मी 70-80 कमवू शकतो ना, तर माझ्या स्किल्सवर मला काम करू दे. माझी 80 ची 90 करण्यात मी ॲबिलिटी अचीव करू शकतो. हे झालं सेल्फ रिअलायझेशन. मला त्याच्यासारखं धावायचं नाही, मला त्याच्या मागं जायचं नाही, मला माझ्या स्किल्सवर काम करायचं. हे जेव्हा मला समजलं तेव्हा कदाचित माझं कंपॅरिझन थोडंसं कमी होईल. ठीक. म्हणून मी माझी जी जर्नी करत होतो कदाचित नागपूर ते हैदराबाद ते मी बिघडवली. या केसमध्ये बिघडवायचं काम नाही. हे तुमची आत्ताची जी लाईफ आहे ना, ही जर्नी आहे स्टुडंटची. प्रत्येक गोष्ट अचीव करण्याची, प्रत्येक गोष्ट शिकण्याची, मित्र मैत्रिणी, बाहेर जाणं, अभ्यास करणं, हे सगळं लाईफचा पार्ट आहे. ही जर्नी एन्जॉय करा, कम्पेअर करू नका, असं मला वाटतं. 2 फॅक्टर सांगते मी, एक एक्सपेक्टेशन आणि दुसरं कम्पॅरिझन. ठीक आहे. परत कोणाला असं वाटतं की सर हा डिस्टर्बिंग इमोशन आहे, ते जर मला सांगत तर मी थोडं एलॅबरेट करून सांगू शकेल, तुम्हाला सिच्युएशन डील करणं थोडं सोयीचं पडेल. कोणी सांगू असेल तर बोला, नाही तर मी परत दुसऱ्या कुठल्या एक्झाम्पल वर. जेलसी, कंपॅरिझनचा सब टाईप आहे. जेलसी, जेलस होतो, कम्पेअर करतो म्हणून मी. कंपॅरिझन इज अ थॉट, जेलसी इज अ इमोशन.
त्या थॉटनं जेलसी क्रिएट झाली. ठीक आहे. तर पार्ट इज अ फर्स्ट थॉट इज अ कंपॅरिझन. कोणाला काही विचारायचं असेल तर सांगा, नाही तर आपण तर एखाद्या वेळी आपण करत असतो त्यावेळी आपल्याला मिळत नाही आहे, त्यावेळी आपल्याला ते अशा वेळी आपण काय एखादी वेळेस एखादी वेळेस मी एखाद्या गोष्टीचा ट्राय करताय पण माझ्या हिश्श्याला ती काही आलीच नाही किंवा येतच नाही, तर काय असते लहानपणापासून माहिती आहे का मला शिकवलं कसं उभं राहायचं, कसं चालायचं, कसं कपडे घालायचे, चार चौकात कसं लोकांसोबत बोलायचं, हे मला लहानपणापासून शिकवलं गेलं. फक्त मला एक गोष्ट नाही शिकवली गेली, काय माहिती आहे, स्वतःसोबत कसं बोलायचं. हे कोणाला शिकवलं गेलं असेल तर मला हात उचलून दाखवा की माझ्या आईवडिलांनी तू स्वतःच कसा बोलला पाहिजे हे शिकवलं. कोणीच शिकवत नाही आणि त्याच्यामुळेच खरे प्रॉब्लेम होत चालले. एखादी वेळेस उदाहरण देतो तुम्हाला, लाईफमध्ये फेल्युअर आला, एखादी तुम्ही यंगस्टर्स म्हणून माझे एक्झाम्पल तुमच्याशी संबंधित, मित्रमैत्रीण आहे त्यांचं ब्रेकअप झालं. ठीक आहे. आपण त्याला सहानुभूती देतो का? होत असते आहे ना. कदाचित आपण जेव्हा कम्फर्टेबल नसतं तू सोडून दे, विसरून दे असं तिला सांगतो का? आणि आपण सेम सिच्युएशनला असलो तर मला का माझ्यात काय प्रॉब्लेम आहे ना. तीच असते. हे काय बोलता, ही जी मी स्वतःसोबत बोलते ना, हे थोडंसं चांगल्या क्वालिटीचं नाही, याला म्हणतात सेल्फ निगेटिव्ह टॉक. जेव्हा मी स्वतःसोबत कसा बोलतो, कुठली आयुष्यात सिच्युएशन्स येणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मला भेटणार आहे, मला न भेटणार आहे, रिजेक्शन येणारच आहे, हे सगळं लाईफमध्ये होत राहणार आहे. त्यावेळेस तुम्ही स्वतःसोबत कसं बोललं पाहिजे हे महत्वाचं आहे. सेल्फ निगेटिव्ह टॉक हा तुमचं कॉन्फिडन्स कमी करेल, तुम्हाला सिच्युएशन फेस करायला डिफिकल्ट करेल, तुमच्या ब्रेनमध्ये कॉर्टिसॉल रिलीज करेल, बॉडी अफेक्ट होईल. तुम्ही स्वतःसोबत कसं बोललं पाहिजे याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? मी स्वतःच निगेटिव्ह बोलतो हे कोण शिकवलेलं आहे? स्वतः शिकवलेलं आहे. तर मला त्याच्यावर काम करावं लागेल. जे मी स्वतःसोबत माझ्याच्या ते अचीव होत नाहीये, वारंवार मीच फेल्युअर आहे, मी अनलकी आहे. खूप लोक म्हणतात माझ्यासोबत नेहमी वाईट होत, सवय पडली आहे की नाही. हे जे बोलतो ना स्वतःसोबत, याच्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न करा. सेल्फ निगेटिव्ह टॉक कमी करा, तर तुमचं मोटिवेशन इम्प्रूव्ह होईल. जर तुम्ही स्वतःसोबत चांगले बोलाल तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आपण टॉपिक पासून थोडंसं भरकटलो होतो. मग स्ट्रेस मॅनेजमेंट एक्झॅक्टली काय असतं आणि कशा थ्रू करावं, तर स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला जे बोलायचा प्रयत्न केला की स्ट्रेस आयडेंटिफाय करणं महत्वाचं आहे आणि त्याला प्रिपेअर होणं महत्वाचं आहे ना. हे ओव्हर द टाइम एक्सपेरिमेंटेशन मधून आपण शिकत जातो, आपल्याला कोणी शिकवत नाही. आज तुला क्लासमध्ये सर्वांसमोर उभं करून टीचरने रागवलं, आपण घरी जाऊन आई वडिलांना सांगतो काही गोष्ट. मी माझे बुक्स घेऊन गेलो नाही, मला एखादी प्रेझेंट करू शकलो ना, टीचर मला रागवलं, किंवा माझ्या मित्रांनी माझी गंमत केली, सांगतो का आपण? नाही. आपण ते स्वतःच बोलतो आणि ते कदाचित माल अडॅप्टिव्ह वे असते, चुकीची वे असते, तेच आपल्याला सवय लागते. आपल्याकडून काही बॅरियर होत जातं, आपण शेअर करणं बंद करतो, तेही आपलं चुकते. आपण जर हे इमोशन सांगायला शिकलो, मोठा व्यक्ती जो समजदार आहे तो कदाचित डील करू शकते. आपल्यापैकी अशी किती लोक आहेत सांगा बरं, जे टीचर जवळ गेले आणि सांगितलं सर मला नाही का अभ्यास जमतच नाही, सर माझे मित्र मला व्यवस्थित वागवतच नाही, माझी इमोशनल सिच्युएशन तेवढी स्ट्रॉंग होत, असं किती लोक शेअर करतात टीचरसोबत. क्लासमध्ये मोठ्या मुश्किलने 3 हात वर आले, 4 हात वर आले. हे यायला पाहिजे, जे हे कमीपणा नाही आहे. सिकिंग हेल्प, कोणाकडून मदत घेणं हे कमजोरीचं लक्षण आहे. तुमचा पाय तुटला, घरी येऊन बसता, त्याला घरी प्लास्टर बांधता, दोरीवरून बांधत बसता नाही ना. काय करता? एक्सपर्ट कडे जाता, दवाखान्यात जाता, एक्सरे करता. काय तर फिजिकल कंडिशन, त्या फिजिकल कंडिशन तुम्ही ट्रीट करायला एक्सपर्ट कडे जाता. आणि मेंटल कंडिशन, जो व्यक्ती लहानपणापासून मरेपर्यंत स्वतःसोबत बोलत असतो त्याने कसं बोललं पाहिजे, त्याची हेल्थ कशी ठेवली पाहिजे, याच्या हेल्थसाठी आपण सायकॅट्रिस्ट कडे, काउन्सिलर कडे जायचं म्हटलं तर जात नाही का? कारण तो मला वाटतो कमीपणा, मी माझी सिच्युएशन डील करू शकत नाही, माझ्यातली कमीपणा. तेवढं दूर सोडा. टीचर्सला सांगण्याबद्दल बोललो, फक्त 3 लोक म्हणतात की मी सांगू शकते. का नाही सांगू शकत? कारण की पहिल्यांदा त्या गोष्टीची स्वतःला स्टिग्मा वाटतो, कारण माझ्यात कमीपणाला मी कसं शेअर करू, नाही का नाही. ही कमीपणा नाही. सिकिंग हेल्प, कोणाची मदत घेणं म्हणजे तुम्ही त्याबद्दल तेवढे अवेअर आहात आणि तुम्ही त्यातून ओव्हरकम करण्याचे प्रयत्न करता. ठीक आहे.
पहिल्या काळात काय होतं माहिती आहे, आपल्याला 2 ब्रेन आहे माहिती, एक सेरेब्रम म्हणून होतो मोठा ब्रेन जो आहे, आणि एक आहे सेरेबेलम आणि एक आहे लिम्बिक सिस्टीम. ठीक आहे. माझी लिम्बिक सिस्टीम कधी डेव्हलप झाली माहिती आहे, लाखो वर्ष आधी डेव्हलप झालेली आहे. तेव्हा काय होतं माहिती आहे, माझ्यासमोर वाघ यायचा आहे ना, त्याला कसं डील करायचं, माझ्या त्यात 2 ऑप्शन राहायचे, एक फाईट, दुसरा फ्लाईट. ते 2 रिस्पॉन्स. माझी लिम्बिक सिस्टीम तेच ट्रेन आहे बरं, लाखो हजार वर्षापासून मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, फाईट और सुट्टी टाकून द्यायची त्या दिवशी. 2 रिस्पॉन्स झाले ना. मला कुठं जायचं आहे तर मी सिच्युएशन एकदा फेस करीन किंवा पळवाट करीन, हे 2च ऑप्शन आहे. तिसरं ऑप्शन आता डेव्हलप करू शकतो आपण. ठीक आहे. फ्लाईट म्हणजे जेव्हा मला असं वाटते की ही सिच्युएशन मी डीलच करू शकणार नाही, माझ्यात तेवढे रिसोर्सेसच नाही, माझ्यात तेवढे फिजिकल ॲबिलिटीज नाही आहे, असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा फ्लाईट हा एकच रिस्पॉन्स मला दिसतो. दुसरा रिस्पॉन्स फाईट. जेव्हा मी म्हणतो की कदाचित मी सिच्युएशन ओव्हरकम करू शकतो, मला जमू शकतं, असं जेव्हा मला वाटते तेव्हा सिच्युएशन आपण फाईट करतो. मग हे करण्यासाठी किंवा अशी सिच्युएशन राहण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट आहे फिजिकल एक्सरसाइजेस. आपल्यापैकी असे किती लोक आहेत जे रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज करतात? 1 2 3. ठीक आहे. स्टुडंटपैकी जर मी मोजले तर मोठ्या मुश्किलने 2. ठीक आहे. का नाही करत? त्याचं एक आन्सर मलाच माहिती आहे, जे 99% देतील माझ्याकडे. ठीक आहे. माझ्याकडं टाइम किंवा वेळ नाही, हे प्रायोरिटी सगळ्यांचं म्हणणं आहे. मी हे उत्तर इथं नाही करत. मी मेडिकल कॉलेजला जेव्हा विचारतो ना तेव्हा हे सेम उत्तर असतं. जे लोक दुसऱ्यांच्या हेल्थसाठी रात्र जागतात 24, मी 48 आवर ड्युटी केली आहे, 72 आवर्स ड्युटी केल्या वार्डमध्ये राहून. कशासाठी? पेशंटच्या हेल्थसाठी. आणि माझ्या हेल्थचा टाईमच नाही, वेळच नाही मला टाईम. हा प्रत्येकाचं वाक्य. तुम्ही जर हे वाक्य माहिती आहे का, म्हणजे नर्सरीतल्या मुलाला जरी विचारलं त्याचं हे सेम उत्तर आहे. का नाही करत रे बाबा? वेळ हा प्रत्येकाला 24 तास आहे. त्याच्यातून आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला की मला किती वेळ प्रायोरिटाईज करायचा माझ्या हेल्थशी रिलेटेड. एक्सरसाइज का महत्वाची असेल, त्याचं महत्व माहीत असेल तर प्रयत्न करा. एक्सरसाइज महत्वाची का? बॉडी बनवण्यासाठी. एक्सरसाइज याच्यासाठी महत्वाची आहे की माझ्या ब्रेनमध्ये एंडॉर्फिन नावाचा हार्मोन निघतो, तो मला नेहमी मोटिवेटेड ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टी करण्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टीला जे लागतं ना आतमध्ये, ते फक्त एंडॉर्फिन्स देऊ शकतात. त्याला पॉझिटिव्ह हार्मोन म्हणतात, हॅपी हार्मोन म्हणतात. तो निघतच नाही, कळतच नाही आपण. मग मी मोटिवेट कसा हो? कुठली गोष्ट करण्याची जिद्द हे कुठून तयार होते? तिथून तयार होते. मीच आहे. कॉर्टिसॉल हार्मोन जो मी म्हटला, स्ट्रेस त्याची लेवल कमी होते. कुठूनही मी सकाळी एक्सरसाइज केल्यामुळे माझं सेल्फ एस्टीम इम्प्रूव्ह होते, माझा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होतो. आणि जे लोक एक्सरसाइज करतात त्यांची इम्युनिटी थोडी चांगली असते, वारंवार इन्फेक्शन्स होत नाही, अब्सेंटीज कमी होते स्कूलमधनं कॉलेजमधनं. त्याच्यामुळे एक्सरसाइज ही प्रायोरिटी असली पाहिजे. रोज आपण आपल्या मोबाईल आहे सगळ्यांकडे, मोबाईल बिना चार्जिंगचा वापरता. जर मी असं म्हटलं मोबाईल चार्ज करायला माझ्याकडे वेळच नव्हता, आज वापरू शकेल का? हे बॉडी आहे, याला जर मी चार्ज केलं नाही, मी वर्षानुवर्ष वापरतच चाललो आहे, हा काय जास्त साथ देणार नाही. हे झालं फिजिकल. मेंटल सिच्युएशन. आपल्यापैकी किती लोक मेडिटेशन करतात? चांगली गोष्ट, 5-6. ठीक आहे. मेडिटेशन. अजून प्रश्न, बाकीचे लोक मेडिटेशन का नाही करत? उत्तर आहे हे उत्तर थोडं कमी ऐकायला भेटते, वेळ नाही. एक अजून जास्त सिग्निफिकंट उत्तर आहे ते ऐकायला भेटते, मला गरज, मी मेंटली स्ट्रॉंग आहे. हे उत्तर मला नेहमी ऐकायला भेटते. किंवा याच्यापेक्षा अजून एक आहे की मी एवढं बिझी झालेलो आहे ना, तर त्याच्यामुळे मला मेडिटेशन करावं नाही. मी खरं गोष्ट सांगू, जे लोक जास्त बिझी आहे त्यांना थोडीशी जास्त गरज आहे मेडिटेशनची. जर तुम्ही तुमची एनर्जी प्रिझर्व करायला शिकाल, एनर्जी कशी वेस्ट कशी होते पहा. परत टॉपिक करून मी दुसरीकडे सांगतो. एनर्जी प्रिझर्व कशी करता येईल कसं पाहिलं माहिती आहे का? एनर्जी सगळ्यात जास्त खाल्ली कशात जाते, सगळ्यात जास्त बर्न कसं होते माहिती आहे? ब्रेन काय यूज करतो? फक्त आणि फक्त ग्लुकोज. ब्रेनला फक्त ग्लुकोज लागतं, दुसरं काहीच लागत नाही ब्रेनला. कार्बोहायड्रेट नाही, काय ना कार्बोहायड्रेटच ग्लुकोज होते, पण दुसरं काही लागत नाही माझ्या ब्रेनला. प्रोटीन नाही, काही लागत, फक्त ग्लुकोज लागते. आणि ब्रेन जास्त वर्क काय करतं? 2 काम आहे ब्रेनचे. एक,
बॉडीचं सिस्टीम मॅनेज करते, हार्टबीट्स आहे, लिव्हर फंक्शनिंग आहे, हे ऑटोनॉमिक सिस्टीम आहे बॉडीची, हे हँडल करते. दुसरं काय करते माहिती आहे, थिंकिंग. आणि ते थिंकिंग जास्त असते त्यांचं, ते मेंटल एक्झॉस्ट होतात लवकर. तर हे जास्त का कारण याच्यावर कंट्रोलच नाही. जेवढे जास्त थॉट येईल ते जास्त करून निगेटिव्ह असतात. एक दोन मैत्रिणी बसल्या, त्यांना फक्त मी कंपल्सरी, दोघी बसल्या आहे ना, म्हटलं तुम्हाला फक्त चांगलंच बोलायचं. त्यांचं बोलणं 5 मिनिटातच बंद होऊन जाईल. त्यांना जर म्हटलं की तुम्हाला फ्री हँड आहे, काही करू शकता, गॉसिपिंग करू शकता, चुगली करू शकता, काही करू शकतो, त्यांना दिवसही कमी पडतो. हे यांच्याबद्दल नाही बोलता, मी उदाहरण देतो. जेव्हा मी निगेटिव्ह बोलतो किंवा जे टीका करणारं असतं ते थोडंसं जास्त मजेशीर असतं. त्याने असं केलं, तो तिकडे गेला, हे बोलण्यात जास्त इंटरेस्ट असतो आपल्याला. आणि जे पॉझिटिव्ह सकारात्मक असं हे थोडं याला क्वालिटी कमी थॉट क्रिएट करतात, म्हणून हे एक्झॉस्ट नाही करत मला कधी. पण मी आता गॉसिपिंग करू लोकांना पटणार नाही ही गोष्ट, पण गॉसिपिंग करू वाटते आम्हाला बरं वाटत नाही. तुम्ही ऑलरेडी टॉक्सिक होऊन गेलेला, मग तुम्हाला नॉर्मल तेच वाटायला लागलं ते टॉक्सिक असते. परत विषय भरकटला. एक्सरसाइज का महत्वाचे, बिल्ड कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम. मी आताच बोललो तुम्हाला. स्ट्रेसचा फॉर्म्युला माहिती आहे कोणाला? फिजिक्स शिकला असेल ना, फिजिक्स 12वी. कोणी सांगू शकतो व्हॉट इज अ स्ट्रेस? स्ट्रेस इज इक्वल टू प्रेशर बाय मॅथमॅटिकल फॉर्म माझा नाही आहे, पण मी पहा कसा टाकतो त्यात माझा फॉर्म्युला. स्ट्रेस इज इक्वल टू प्रेशर बाय रेझिलियन्स. इट इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. ठीक आहे. स्ट्रेस म्हणजे प्रेशर म्हणजे ऍक्च्युअल सिच्युएशन किती स्ट्रेसफुल आहे मला, आणि माझं रेझिलियन्स किती आहे, मी त्याला कशा पद्धतीने डील करतो. ठीक आहे. जर रेझिलियन्स जास्त असेल, हे माहिती आहे तुम्हाला, न्यूमरेटर माहिती, माझं वीक होतं ना, पण एवढं मी शिकलो. ज्याचं डिनोमिनेटर जास्त असेल, न्यूमरेटर जास्त असेल, त्याची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे माझं रेझिलियन्स पॉवर जास्त असेल, सिच्युएशन रेजिस्ट करण्याची ताकद जास्त असेल, तर प्रेशर कितीही मोठा असो तो नंबर नेहमी जास्त येईल. समजलं? नाही समजलं मला माहिती. मी दुसरे एक्झाम्पलवर आहे, म्हणजे सोपे एक्झाम्पल्स आहेत तुमचे. ठीक आहे. बरं, आता बोललो मी एक्झाम्पल, एक्सरसाइज केली पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. उत्तर काय होतं? टाईम नाही. मग पहिल्यांदा तुम्ही अवेअर व्हा की तुमचा टाईम कुठं चालला. त्यासाठी म्हणतो सेल्फ अवेअरनेस. रात्री आज झोपताना तुमचा स्क्रीन टाइम पाहाल मोबाईलचा किती आहे. जे आता मोबाईल पाहत आहेत त्यांनी पण पाहावा घरी गेल्यावर की माझा मोबाईल टाइमचा स्क्रीन टाइम किती आहे. माहित आहे, हा रिअल सांगितलं सरांनी. आणि गावातला सगळ्यात बिझी ऑर्थोपेडिशियन, नाव नाही सांगणार, त्याला प्रश्न विचारला. तो म्हणते आज ठिकाण टाइमच नाही रे एक्सरसाइज करायला. म्हटलं सर मोबाईल चेक करा, लास्ट वीकचा तुमचा ॲव्हरेज स्क्रीन टाइम काय होता? 6 आवर. गावातला सगळ्यात बिझी ऑर्थोपेडिशियन झोपता किती वेळ सरतात? 4 तास झोपायला भेटते. मोबाईल टाइम पहा किती आहे? 4 तास. एक पेशंट गेला, दुसरा येईपर्यंत राहतो माझ्याकडे अर्धा मिनिट मध्ये मोबाईल पाहून हा स्क्रीन टाइम मोबाईल कॅल्क्युलेट करतो रात्री झोपताना. युअर ॲव्हरेज टाइम इज 6 आवर 8 आवर. ऐक मी त्याच्यातला तेवढा कमी करा नाही म्हणतात, मी त्याच्यातला फक्त 1 तास कमी करा. म्हणजे काय करा, पहिल्यांदा तुम्ही अवेअर व्हा की माझा टाइम चालला कुठे. मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रायोरिटी सेट करावी. आत्ताची प्रायोरिटी काय, आज तुम्ही ज्या स्टुडंट फेजमध्ये याची प्रायोरिटी काय? मार्क्स चांगले भेटले पाहिजे, ठीक आहे, डिग्री चांगली झाली पाहिजे, नॉलेज अक्वायर झालं पाहिजे. ह्या 3 प्रायोरिटी. अजून आहे एखादी प्रायोरिटी? फिजिकल स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे, मेंटल स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे. अजून प्रायोरिटी सांगते 5 प्रायोरिटी आहे. ठीक आहे. आपण या गोष्टीशी रिलेटेडला प्रायोरिटी सेट करणं म्हणतो की माझ्या लाईफची आज हे प्रायोरिटी आहे. ठीक आहे. हे येईल त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही अवेअर व्हायला लागा की महत्वाचं काय. त्यासाठी पहा, एक चार्ट पाहून घ्या, थोडं लक्षात सांगायचा प्रयत्न करतो मी. 4 क्वाड्रंट आहे त्याच्यात. पहिला क्वाड्रंट आहे द थिंग विच इज अर्जंट अँड इम्पॉर्टंट. मी तुम्हाला माझ्या 5 ॲक्टिव्हिटीज सांगतो, त्याच्यापैकी तुम्ही मला डिवाइड करून सांगणार. मला नाही का, माझा मुलगा त्याची नाही का स्कूलची फीज भरायची आहे, लास्ट डेट आहे 2 दिवसानंतर. मला इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं आहे, माझा मोबाईल पोस्टपेड आहे त्याचं रिचार्ज मारायचं आहे, माझ्या वाईफला नाही का साडी घ्यायची आहे, त्याचं डिस्काउंट ऑफर आहे परवापर्यंतच,
माझं प्रेझेंटेशन आहे मेडिकल कॉलेजला, एक सायंटिफिक पेपर प्रेझेंट करायचा आहे मला पुढच्या वीकला. ठीक, मला नाही का ह्या फ्रायडेला एक मूवी रिलीज होणार आहे, ती पाहायची खूप इच्छा होती, त्याचा रिव्ह्यूज खूप ऐकलेला आहे. ठीक, मला नाही का मी माझं सोशल मीडिया हँडल स्वतःच करतो, त्याच्यावर मला काही व्हिडिओज पण टाकायचे. असं वाटतं की लोकांपर्यंत आपण अप्रोच झालो पाहिजे, अवेअरनेस वाढलं पाहिजे सायकेट्रीचं, म्हणून मी त्याच्यावर काही काम करतो. ठीक, मला बुक्स वाचायची आवडते, एक दिवसातून एक टाईम काढून मी बुक्स वाचतो, ते वाचायचे आहे मला एक्सरसाइज करायला आवडते, मी मॉर्निंगला एक्सरसाइज करतो. हे माझ्या मी तुम्हाला 10 लिस्ट वाचून दाखवलं आहे. पहिलं क्वाड्रंट आहे अर्जंट अँड इम्पॉर्टंट. अर्जंट म्हणजे त्याला टाईम लिमिट आहे, ठीक आहे, ते तेवढ्या वेळात नाही झालं तर त्याला व्हॅल्यू नाही. तर याच्यापैकी काय काय होतं, जे मला अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे त्याला टाईम लिमिट होती. स्कूलमध्ये फीज भरायची माझ्या मुलांची, मला लोनचा EMI भरायचा, इलेक्ट्रिसिटी बिल आहे आणि मला मोबाईल रिचार्ज, हे माझं अर्जंट आणि इम्पॉर्टंट झालं. ठीक आहे, पण 2 दिवसानंतर जो साडीचं सेल आहे ना, वाईफला घेऊन जायचं आहे, ती 2 दिवसात. ठीक आहे, 2 गोष्टी कॅल्क्युलेट करा, हे अर्जंट इम्पॉर्टंट आहे आणि हे अर्जंट आहे. तेवढ्या वेळात जर नाही केलं तर कदाचित ते डिस्काउंट सेल चालला जाईल. ठीक आहे, इम्पॉर्टंटच्या प्रायोरिटीमध्ये जर मी कम्पेअर केलं तर कदाचित ते इम्पॉर्टंट नाही. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मला ह्या गोष्टी ठेवा. दुसरा क्वाड्रंट आहे नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. मला इम्पॉर्टंट आहे, मला आवश्यक आहे, मला एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. मी 2 दिवस एक्सरसाइज नाही केली माझी हेल्थ अफेक्ट नाही, मला एक्सरसाइज डेली रुटीनली करणं महत्त्वाचं आहे, त्याला इम्पॉर्टन्स आहे. थर्ड क्वाड्रंट आहे अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, जो मी साडीचा सेल सांगितलं तुम्हाला. आणि थर्ड आहे नॉट अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट. काय होतं त्याच्यात, मूवी पाहायला जायचं आहे, मला आवडते, पण माझा हा सेटअप बघितला तर मला पॉसिबल नाही 8 दिवसाचा माझा जो प्रोग्राम बघितला. व्हिडिओ पुढच्या आपल्याला टाकू शकेल का, टाकू शकेल ना, पोस्टपोन करू शकेल. तर आता माझा मॅक्झिमम टाइम त्याच्यात चाललेला आहे मोबाईलमध्ये, सोशल मीडिया, मूवीज आहे ना, गेम खेळतोस, वेब सिरीज पाहतो. अरे तू ते OCDची हे पाहिली का असं म्हणल्यावर मला गिल्ट फील होते, मी नाही पाहिली. मग मला जर माझ्या मित्रांमध्ये राहायचं असेल तर मी पण घरी जाऊन आज OCDची वेब सिरीज पाहायचा प्रयत्न करतो. तर तुला गेम माहिती आहे का, एवढे पॉईंट अर्न केले मी, मला माहिती आहे का माझ्या लाईक्स किती आल्या माहिती आहे. म्हणजे माणसाचं ॲबिलिटी आज त्याच्या लाईक्स किती आहे ना याच्यावर डिपेंड झाले. मला फॉलोअर्स किती आहे, मला फ्रेंड्स किती आहे. फेसबुकवर मला 5000 फ्रेंड्स आहे, रिअल किती आहे 5ही नाही. ते 5000 जे आहे ना ते 5000चे फ्रेंड्स आहे. माझा जे सोबत बसतो बाजूला जे बसते ती माझी खरी फ्रेंड आहे. त्याच्यामुळे फेसबुक रिअल ॲक्च्युली फ्रेंड्स रिक्वेस्ट वाढवण्यापेक्षा रिअलिस्टिक वाढायचं काय होईल माहिती. आज मला खूप दुःख वाटत आहे, मला खूप डाऊन वाटत आहे, अशा वेळेस मी काय करेन, फेसबुकवर टाकेन आय एम फिलिंग सॅड आणि एक डाऊन फिलिंगचा फोटो टाकेन. नाही ना, कोणाला सांगेल, माझी मैत्रीण आहे माझ्या ग्रुपमध्ये त्यांना सांगेल ना मी. तर मी त्यांच्यासोबत का नाही बॉन्ड क्रिएट करत, त्यांच्यासोबत का शेअरिंग वाढवत नाही. परत थोडं मी टॉपिक चेंज करायच्या ह्याच्यात जातो. ओव्हर जनरलायझेशन, मी जेव्हा स्वतःला म्हणतो की हे माझ्याच्यानं होत नाही, मी करू शकत नाही, हे ओव्हर जनरलायझेशन थॉट आहे. निगेटिव्ह थॉट जे असतात, निगेटिव्ह सेल्फ टॉक जे असतात ते वारंवार मला डिमोटिवेट करायचा प्रयत्न करत राहतात. बरेच वेळा आपण एखाद्या अपॉर्च्युनिटीलाही प्रॉब्लेम समजायला लागतो. मला क्लासमध्ये उभं केलं आणि म्हटलं रे बाबा तुला पुढच्या मी रेसिडेंट असताना की तुला पुढच्या हप्त्यात नाही का एका टॉपिकवर सेमिनार द्यायचा आहे. मी त्याला काय समजू शकतो, प्रॉब्लेम. माझा जो टीचर आहे, गाईड आहे, तो मला नेहमी त्रास देतो, मलाच पॉईंट आउट करतो असं मी नेहमी म्हणू शकतो. किंवा मी असं म्हणू शकतो दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर मी, ही माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे माझ्या ॲबिलिटी प्रूव्ह करण्यासाठी, आहे का नाही. तर अशा सिच्युएशनला जर तुम्ही प्रॉब्लेमला अपॉर्च्युनिटी म्हणायला शिकाल तर कदाचित ते सिच्युएशन तुम्ही चांगल्या पद्धतीनं डील करू शकाल. कोणाचे अटेन्शन स्पॅन किती असतं माहिती आहे का, 45 मिनिट्स. मी कदाचित तो क्रॉस करत आहे असं मला वाटत आहे, म्हणून मी आता माझं बसलंय पटापट नाही करत. मी तेवढं सायंटिफिकली आहे की मला समजतो कुठं थांबायचं. ठीक आहे भरपूर समोर, पण मी काही इथं जात नाही कारण की तुमचं अटेन्शन स्पॅन झालाय कमी आता. ठीक, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर तुम्ही म्हटलं की एक्सरसाइज किंवा मेडिटेशन आपण टाईममुळे म्हणजे टाईम नाही आहे असं म्हणतो. पण मी आधी जेव्हा एक्सरसाइज वगैरे करायची तेव्हा ग्रुप मिळून करत होते. आता कोणीच करत नाही, कामात व्यस्त असतं. तर
म्हणजे मला मोटिवेट ठेवण्यासाठी जे मैत्रिणी होत्या आहे ना, मी त्यांच्याकडे पण मोटिवेट करायचे, मला ते वाटायचं. पण आता काय झालं, कदाचित त्यांनी करायला नाही तर माझं मोटिवेशन थोडं संपलंय आता आहे की मला मोटिवेट करायलाच कोणी राहिलं नाही की जेणेकरून मी मोटिवेशन मेंटेन करू शकतो. कुठलीही सवय लागण्यासाठी ती 21 डेज करावी असं म्हणतात. ठीक आहे, 21 डेज केल्यावर ते मी 3 महिने कंटिन्यू करू शकतो याची पॉसिबिलिटी वाढते. जर मी 3 महिने कंटिन्यू करू शकलो तर ती माझी लाईफस्टाईल बनू शकते, ती कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष करू शकतो. एक्सरसाइज करणं महत्व कोणासाठी आहे? मी जर एक्सरसाइज केली माझ्या फ्रेंडचा फायदा होणार नाही आहे, ती मेंटली स्टेबल राहणार नाही आहे, मला आयुष्यामध्ये दुःख आलं तर ती चांगली राहणार नाही आहे, हे मला माहीत आहे. कोणी एक्सरसाइज करायला असो की नसो, मला माझी प्रायोरिटी सेट फिक्स आहे ना. जर मी एक्सरसाइज करेन, माझ्यात काही चांगल्या गोष्टी दिसतील तर ते लोक मला फॉलो करतात. मी एकदम शांत आहे, मी बिमारच नाही पडत. मी सिरियसली मी स्वतः सांगू लागलो की मागच्या 5 वर्षात कोविड नंतर अँटीबायोटिक खाल्ल्याच नाही. व्हायरल फिवर होतो काय तर मी नाही करत. माझ्या घरातला एक जण बघा, तुम्हाला आज काही झालंच नाही, सोडफोड झालाच नाही, खोकला झालाच नाही. फिजिकली मी स्टेबल आहे. मी दिवसातून 12 तास काम करतो. माझ्या घरात अजून एक इन्फ्लुएन्स आहे, 3 तासच केलं खूप फिजिकल एक्सरसाइज. मी 12 तास कंटिन्युअस वर्क करतो. का वाढते? कारण की फिजिकल स्ट्रेंथ वाढते. तेव्हाच तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समध्ये दिसाल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये दिसाल, तुमची मेंटल स्टॅबिलिटी दिसाल. हे लोकांना जेव्हा दिसायला लागलं तेव्हा लोक तुम्हाला फॉलो करतात आहे की नाही. त्याच्यामुळे काही वेळ करून सोडलं हे माझं मोटिवेशन नव्हतं, माझं अवेअरनेस नव्हतं, ते मला मैत्रिणी मोटिवेट झालं म्हणून मी केलं काय. पण याच्यानंतर मी एवढी स्ट्रॉंग बनते की तेही मला फॉलो करतो आहे की नाही. आणि माहिती का, जेव्हापर्यंत मी कुठली गोष्ट करत नाही तेव्हापर्यंत मी दुसऱ्या कोणाला सांगण्याची काही व्हॅल्यू नाही आहे. एकदा काय झालं, एक बिरबल होता, बिरबलकडे नाही का एक त्याची आई एका मुलाला घेऊन गेली आणि म्हणते सर हा गुळ खूपच खातो म्हणते, सांगा नाही आला काहीतरी. तो बिरबल काय म्हणतो, पुढच्या वीकमध्ये या म्हणते की सांगतो. पुढच्या वीकमध्ये परत जाते, ते म्हणते की सांगा नाही गुळ खूपच खातो, त्याचे दात खराब होतात. तर ते अजून पुढच्या असं त्याला 3 ते 4 हप्ते तो सांगत. 4थ्या हप्त्यात म्हणतो अरे बाबा गुळ नको खात जाऊ, दात खराब होते. त्याची आई चिडते आणि म्हणते की तुम्ही असं कसं म्हटलं, म्हणते हे तर तुम्ही 1 हप्त्या आधी म्हणू शकले असते. तर म्हणते गुळ जास्त मी पण खातो, माझं अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मला 3 हप्ते लागले स्वतः कंट्रोल करण्यासाठी, तेव्हाच मी याला सांगू शकतो. आणि मी दुसऱ्याला जर प्रवचन देत सुटलो ना हे करा ते करा हे करा ते करा, व्हॅल्यूज नाही बोलण्यात, जेव्हापर्यंत मी स्वतः करत नाही माझ्या बोलण्यातून तुम्हाला कॉन्फिडन्स दिसणार नाही. समजलं? म्हणून तुम्ही स्वतः फॉलो करत असाल तरच तुम्ही दुसऱ्यांना पाऊण तास लेक्चर देऊ शकता. परत काही क्वेश्चन असेल विचारा. Hello, sir. Good afternoon. Sir, can we relate the trace with the addiction? Because nowadays addiction is increasing day by day in the youth. So, what is the solution on this, or how you? Somebody feels that so I have so much tension and stress, and then I must go to all that particular shops. I must drink something, and then I feel very relaxed. Just that like is their relaxation. So please stop. आजच्या तुमच्या सगळ्यांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे. माझ्या स्लाइड्समध्ये होतं की काही लोक जे क्विक रेमेडीज फॉर द स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी क्विक रेमेडीज, अशा रेमेडीज कोणत्या अवेलेबल आहेत? सिगरेट पिऊन घेऊ त्याने स्ट्रेस रिलीव्ड होतं, अल्कोहोल घेऊन घेऊ त्याने स्ट्रेस रिलीव्ड होऊन जातं. आपण यवतमाळामध्ये आहोत, इथंच थांबलो नाही आपण. आता माझ्या हातात आला आहे जॉईंट. माहिती आहे जॉईंट काय ते? नाही माहीत, हे खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांच्या चेहरा स्माईल आहे मला समजतं जॉईंट काय आहे. जॉईंट इज अ मिक्सचर ऑफ टोबॅको अँड कॅनॅबिस. ते मिक्स करून सिगारेटमध्ये भरून पितात. यवतमाळामध्ये आपण लिडिंग लेवलवर आहोत. कुठं माहित आहे? BMS BAG इथपर्यंत नाही राहिलो. मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, आयुर्वेदिक कॉलेजेस, शाळा आहे ना. कायचं करत आहोत? कॅनॅबिस. कॅनॅबिस हा सगळ्यात, परत टॉपिक डायव्हर्ट झाला, मी सरांच्या जेव्हा परत येतो. कॅनॅबिस हा सगळ्यात खराब ॲडिक्शन जो माणसाला लिटरली, हा शब्द वापरत नाही पण लिटरली माणसाला पागल करतो. त्याला काही दिवसात हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात, आवाज यायला लागतात. ते कॅनॅबिसचे ॲडिक्शन 11वी 12वी. माझ्याकडे IITचे स्टुडंट आहे. सर आमची सॅटर्डे संडेची पार्टी माहिती आहे का तुम्हाला? काय असते? जॉईंट. मी किती जास्त जॉईंट मारू शकतो सॅटर्डे. IITचा स्टुडंट, विचार करा. यवतमाळमध्येही पोहोचलेला आहे. सरांचा प्रश्न परत येतो, हे जे क्विक रेमेडीज आहे असं वाटतं की याच्यामुळे मी स्ट्रेसफुल सिच्युएशन बाहेर येईल.
हा फक्त मिथ आहे, हे काही रियालिटी नाही. मी स्ट्रेसमध्ये आहे, मी तुम्हाला बोललो माझ्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल आहे, तो मला बॉडीतला प्रत्येक भाग अफेक्ट करत आहे आणि त्याच्यावरून टाकत आहे मी त्यामध्ये अल्कोहोल, त्यामध्ये स्मोकिंग, गांजा हे टाकत आहे. ते माझी स्ट्रेसफुल बॉडी अजून चांगली होईल, स्ट्रेस रिलीव्ड होईल की अजून खराब होईल? ऑब्विसली खराब होईल. फक्त तो तात्पुरता वेळ असतो, जेव्हापर्यंत त्याचा इन्फ्लुएन्स असते बॉडीमध्ये तेव्हापर्यंत तात्पुरतं बरं वाटते. म्हणून लोक काय करतात, हे स्ट्रेसफुल सिच्युएशन इथं हँडल नाही होत ना, म्हणून स्मोकिंग ड्रिंक करून घेतात, त्याला थोडंसं रिलीव्ड करतात, त्याला सॉल्व नाही करतात. मग ओव्हर द टाइम काय होते माहिती आहे का, याचं प्रमाण जास्त लागायला लागतं. म्हणजे आता मी दिवसभर एक्झॉस्ट केलं, सायंकाळी मला बरं वाटते, मग मी सायंकाळीच का बरं वाटतं? मला सकाळी बरं वाटलं पाहिजे, मला दुपारी बरं वाटलं पाहिजे. याला म्हणतो आपण ओव्हर द टाइम डिपेंडन्स डेव्हलप होत झाले. टॉलरन्स, पहिले 2 सिगरेट पिली बरं वाटायचं, पहिले 30चा एमएल केला तरी बरं वाटतं, आता ते क्वांटिटी वाढत जाते लोकांमध्ये. म्हणून हे एज आहे, ते मी बोलायलाच पाहिजे ह्या विषयावर की तुम्ही एक्सपेरिमेंटेशन म्हणून नाही पिलं पाहिजे. ह्या का पितात माहिती आहे मला? सिबलिंग किंवा पिअर प्रेशर. मित्र म्हणतात तू पित नाही, असं कसं पित नाही आहे ना. मला जर त्याच्यात बॉन्डिंग करायचं तर मला ट्राय करायचं लागते. आणि ह्याच वयात सुरू होते एक्सपेरिमेंटेशन. एकच कश मारून पाहतो, इथपासून सुरुवात होते, मग ओव्हर द टाइम डिपेंडन्स होते. असं म्हणतात टोबॅको इज द गेटवे ऑफ द ड्रग्स. म्हणजे टोबॅको कुठलाही, एक तर चिविंग असो, खर्रा, तंबाखू असो किंवा स्मोकिंग असो, हे तुमचं व्यसनाच्या जगामध्ये स्वागत करण्यासाठी उभा असलेला व्यक्ती आहे. तो माहिती आहे का, टोबॅको पण सुरू. माझ्याकडे 17 वर्षाचा मुलगा, मित्रांनी म्हटलं म्हणून मी स्मोकिंग सुरू केलं. असं प्यायचं तर एखादी, मला काही इंटरेस्ट आहे, धुवा उडवायला मजा यायची म्हणून मी करायचो. ते इथं भेटलेला आला 27 वर्षी परत माझ्याकडे. तर त्या इन बिटवीन त्याने अल्कोहोल, कॅनाबिस, एमडी ऐकून नसेल तुम्ही, LSD सगळं ट्राय करून टाक. कारण सुरुवातच त्याने 17 वर्षापासून केली, जे ब्रेनला डिपेंडंट करायचं वय आहे. तिथूनच सुरुवात केली आणि 27 वर्षी भेटली, लाईफ सगळी इम्पॅक्ट झाली. अभ्यास नाही, एज्युकेशन नाही, काहीच नाही. त्याचा छोटा भाऊ आज तो MBBS करतात JJ हॉस्पिटलला. सेम घर, आई वडील सेम, पॅरेंटिंग सेम, पण हा एक्सपेरिमेंटेशन मध्ये गेला. आज याचा रस्ता पहा, त्याचा रस्ता पहा. तर दीज आर दी क्विक रेमेडीज. ह्या कधीच तुम्ही फॉलो नाही केल्या पाहिजे. ठीक आहे. रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज कोणत्या करायच्या जेणेकरून स्ट्रेस रिलीव्ह होतो, जसं एक्झरसाईज आहे, याच त्याच्याशीच कनेक्टेड. बघा आता हे सरांनी हे पुढचे स्लाइडच आहे त्याची संबंधित किंवा याच्या संबंधित डिस्कशन समोर होतच, पण हे असं इंटरॅक्शन नसतं तुम्ही लोक झोपले असते म्हणून मी ते बंद केलं मी. ठीक आहे. तर काय असते, काय केलं पाहिजे, डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस आहे. बॉडीमध्ये 2 सिस्टीम असतात, एक सिम्पॅथेटिक, एक पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक काय करते माहिती आहे का, माझे हार्टबीट्स वाढवते, माझे थॉट वाढवतात, पर्स्पिरेशन, घाम येते, थरकाप येते, मला सिंहासावर उभं राहायला मदत करते. बॉडी तेवढी अलर्ट होऊन जाते की मी ऍक्शन घेतली पाहिजे. ते माझी झाली सिम्पॅथेटिक सिस्टीम. तेव्हाच बॉडीमध्ये एक दुसरी सिस्टीम आहे पॅरासिम्पॅथेटिक. माझा थॉट कमी करते, हार्टबीट रिलॅक्स करते, माझं रेस्पिरेशन रिलॅक्स करते, है ना, माझी बॉडीत बऱ्याचशा गोष्टी रिलॅक्स करते. हे पॅरासिम्पॅथिक करते. हे कशाने ॲक्टिव्हेट होते माहिती आहे? मेडिटेशन, डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस. मला कधीही स्ट्रेसफुल वाटलं, हार्टबीट वाटे, घाबरल्यासारखं वाटते, काय झालं, 5 मिनिटं शांत बसून डीप ब्रीथ एक्सरसाइज करा. लांब श्वास घ्या, लांब सोडा. तो इव्हेंट तुम्ही इझिली हँडल करू शकता. सोबतच जर तुम्ही ते लिहिलेलंच आहे, रिलॅक्सेशन टेक्निक्स आहे, जे आम्ही म्हणतो जॅकोब्सन रिलॅक्सेशन टेक्निक. फर्स्ट आहे का, त्यामध्ये आम्ही सांगतो जेव्हा तुम्ही बेडवर लेटता, बॉडीच्या प्रत्येक पार्टला ऑर्डर द्या. माझे पाय रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स झाले आहे, मी एकदम लाईट फील करत आहे, आणि ते पूर्ण बॉडीपर्यंत घेऊन या. बॉडीचा प्रत्येक पार्ट रिलॅक्स व्हायला मदत होते. जॅकोब्सन रिलॅक्सेशन टेक्निक, डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस, मेडिटेशन. जे लोक देव मानतात त्यांनी देवाचं नाव घ्या, जे लोक देव नाही मानत त्यांनी कशावर तरी फोकस करून स्वतःला सेल्फ पॉझिटिव्ह थॉट रिलीज करा. हा सकाळचा टाइम त्यात अर्धा 1 तास घाला. ह्या काही वेगळ्या एक्सरसाइजेस आहेत जे तुम्हाला कदाचित मेंटली स्ट्रॉंग करेल, आणि जे मी बोललो पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी, बॉडीची ऍक्टिव्हिटी करेल, तेही करा. त्याच्यामुळे हे काही टाईप्स आहेत ते केलं पाहिजे. सर एक आणखी प्रॉब्लेम आपण दिसतो, मुलं आपसात बोलताना मुलं आपसात बोलताना मला असं दिसतं की कुठे पण शाळा कॉलेजमध्ये किंवा चौकात किंवा जेव्हा तुम्ही मुलं किंवा मुली पण असतात अतिशय बॅड वर्ड यूज करतात. म्हणजे आमच्या वेळेस जर आम्ही ते वर्ड यूज केलं असेल तर मास्तरने धुतलं असतं आणि आई वडिलांनी कोणाला कदाचित चटके दिली असते. फॅक्ट आहे, रिॲलिटी आहे, अलग लक्षात. आणि ते शब्द जेव्हा माझ्या कानावर पडतात, म्हणजे गेट उघडताना फार्मसीची मुलं मुली असतात, ते एकमेकांना एकदम
कमरेच्या खालच्या याच्यावर बोलतात. मेडिकलचे विद्यार्थी पाहिले अबे जरा म्हणजे आई वडिलांवर शिवाय त्याने एक म्हणजे पॅशन म्हणा किंवा काय ते त्यांना असं वाटत असेल की हा म्हणजे मी काहीतरी वेगळं आहे म्हणजे मी सहज शिवाय हे हा ट्रेंड का वाढत चालला? याला कार्पोलेजिया म्हणतात. ही एक प्रकारची सवय किंवा बिमारीच आहे. कसं असतं माहिती आहे, बोलण्यात मी नॉर्मल टोननी व्हॉल्यूमने बोलते, याला मजा नाही. मी आता तुम्हाला काहीतरी टॉपिकवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, जर ह्या टोनमध्ये मी बोललो तर तुमचं लक्षच राहणार नाही, समजलं? मग मला काय करावं लागतं, काही गोष्टीवर व्हॉल्यूम प्रेशर करावा लागतो ज्या काही महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. ही रिॲलिटी आहे ते मला नाही माहिती. तसंच माझ्या शब्दाला भार आला पाहिजे, इम्पॉर्टन्स आला पाहिजे, लक्षवेधी असलं पाहिजे, याच्यासाठी मी बॅड वर्ड्स टाकतो त्याच्यामध्ये. जसं सरांनी सांगितलं ना, ते बाकी मुलं यूज करतात किंवा मला असं वाटतं की ते लक्षवेधक आहे किंवा त्याला भर वाटतो, म्हणून मला लागते सवय. मला कोणी क्रिटिसाइज करायला नाही, मला रागवायला नाही, मला कंट्रोल करायला नाही, त्याच्यामुळं हे वाढत जातं. पण सेल्फ रिअलायझेशन महत्त्वाचं आहे. ट्रॅफिक सिग्नल आहे, मी नाही का मॉर्निंगला सकाळी 7 वाजता कॉलेजला जातो, ते नाही का सिग्नल चालू असतात बंद होते, चालू असतात बंद होते. ट्रॅफिक सिग्नल हवालदार काही तिथं नसतो. मी जर गाडी तिथं थांबवली आणि माझा ग्रीन लाईट व्हायचा वाट पाहिजे, माझ्या मागून येणारे सामोर जाते, मी काय केलं, मी राईट थिंक केली, रॉंग थिंक केली. राईट कशी काय, सिग्नल पकडणारच नाही पोलीस मला, मी तर सुसाईड केला पाहिजे. का नाही केला? कारण की माझ्या ब्रेनला हे सवय लागते की हा नियम तोडणं म्हणजे मी 5 मिनिटं लेट नाही होणार कुठं, पण माझ्या ब्रेनला सवय लागते नियम तोडण्याची, आणि नियम तोडलं तरी काही होत नाही हे मला समजतं. ठीक आहे, म्हणून मी 5 मिनिटं नसते थांबत, त्याला मोठ्या मुश्किलनं थांबावं लागते आपल्याला 3 मिनिट. म्हणून मी 3 मिनिटं त्याच्यावर वेळ जरी घाली, पण माझ्या ब्रेनला मी सवय लावली की नाही कुठला नियम तोडायचा नाही. मी कोणासाठी करता, फाईन लागला पाहिजे म्हणून, ट्रॅफिक हवालदारच नाही, पण माझ्या नियमासाठी. सरांनी जसं सांगितलं ना, तर बॅड वर्ड्स यूज करत आहे, कोणाला काही म्हणत आहे, हे नाही केलं पाहिजे, हे माझ्यासाठी. कोणी मला क्रिटिसाइज करायला बोलायला नाही, माहिती आहे का, असं असते. जेवढ्या लोकांसोबत आपण ज्या पद्धतीनं बोलतो ना, ओव्हर द टाइम टील हो. माझ्या सरांनी उदाहरण दिल्यानुसार माझा बॅचमेट MD सायकेट्री करत असताना तोही नेहमी तसाच बोलायचा. तो होता पंजाबचा, त्याच्या लँग्वेजमध्ये खानशी प्रत्येक शब्दाला जोडून नाही आले, त्याला वाटतं ह्या शब्दाचं इम्पॉर्टन्सच कमी झालं काय, म्हणून ते प्रत्येक शब्दाला त्याचा जोडाच लागायचा. पण माझ्यासोबत कधीच बोलला नाही, कारण की तो जसा बोलत असला तर मी रिव्हर्ट त्याला तसं कधीच नाही केलं. मी त्याला नॉर्मल माझा टोन आहे तोच बोललो. ओव्हर द टाईम त्याची लँग्वेज, तो शब्द माझ्यासोबत कॉशियसली यूज करायला लागला, आहे की नाही. तर आपल्यातही असते, आपल्यासोबत लोक कसे कम्युनिकेट करतात. अगदी बोलता बोलता सांगण्याची गोष्ट नाही, पण माझे माझा रूममेट होता, मुंबईचा होता. तो बाहेर गेला एका शॉपमध्ये आणि त्याच्या एका दुकानदाराने त्याला काय म्हटलं, सर तुम्ही मराठवाडा, तुम्ही विदर्भातले का? त्याला वाईट वाटले की मी मुंबईचा, मला असं कसं विचारलं. मला आला मराठीमध्ये, असंच झालं म्हणजे. म्हटलं तू माझ्यासोबत राहतो ना तर जास्त इन्फ्लुएन्स झाला, तर त्याची लँग्वेज, मुंबईच्या माणसाची लँग्वेज विदर्भात सारखी झाली एकदम. विचार करा, म्हणजे संगतचा कसा असं होतं. तर त्याला वाईट वाटली, पण मला छान वाटलं. सर एक अजून एक क्वेश्चन आहे की काय होतं की फोबिया इज देअर अबाउट स्टडी. म्हणजे काय असतं की कुठले कुठले विषय आहे की नाही आपण म्हणजे आता जे विद्यार्थी कॉलेजमध्ये येतात, कुठला लेक्चर होते होत नाही, तो दॅट इज डिफरंट पार्ट. पण अशी त्यांच्यामध्ये एक सम काइंड ऑफ मोटिवेशन विच वी एन्जॉयड इन आवर जनरेशन ऑर प्रिव्हियस जनरेशन. सर ती कुठेतरी त्यांची जी मोटिवेशन आहे, मीन्स व्हॉट वी कॅन से दॅट सेल्फ मोटिवेशन ऑर सेल्फ इन्स्पिरेशन, दॅट इज लूज आउट. Okay, so do they feel that some kind of trace of that particular study or that particular phobia can we encounter in the psychological way, or sort of taking some mental exercises? सरांनी काय विचारलं की आम्ही मुलांमध्ये मोटिवेशन टाकायचा बरेचदा प्रयत्न करतो, पण ते मुलं तेवढं मोटिवेटेड नाही राहत एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी, तर आम्ही त्यांच्यात ते टाकू शकतो का, केलं पाहिजे का, असा प्रश्न असा सरांचा. मुलांमध्ये कदाचित तो फोबिया असतो का, की मी करू शकत नाही म्हणून त्या गोष्टीला करायचंच नाही रे बाबा, असंच नसतं. तर याला काय म्हणतात, ते प्रत्येकाचं एक मोटिवेशन असतो, ते ओव्हर द टाईम आपण पॉलिश करू शकतो. ठीक आहे, कोणाला जबरदस्तीनं मोटिवेट करणं थोडं डिफिकल्ट झालं.
आज मी जवळपास तुमच्या 100 लोकांसोबत बोलत आहे. याच्यापैकी एकच जण असेल जो इन्फ्लुएन्स झाला असेल, ज्याला फरक पडला असावा. 99 लोकांना नसत झाला कदाचित. ठीक आहे, मी ज्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो ते एकापर्यंत पोहोचला ना, तर तो भविष्यात त्याचं करिअर एवढं चांगलं करेल की कदाचित तो त्याच्या इमोशनलवर, फिजिकलवर, बाकी गोष्टीवर भर देईल. तर तो जरी सुधारला तरी माझं सक्सेसफुल आहे. मला 99 लोकांवर कामच करायचं नाही. मी जर असं म्हटलं तर आपल्यापैकी बसलेला प्रत्येक जण तो एक होण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मी माझं डायरेक्ट ऍक्टिव्हिटी तेवढ्यावरच करू शकतो. आणि खरं सांगू का, कोणाला जबरदस्ती करता येत नाही. मी माझं काम इमानदारीनं करू शकतो. ओव्हर द टाईम प्रत्येकाचं मोटिवेशन असतं. याच्यात मला सांगू का, टीचरच्या हातात मुलं खूप लेट येतात. ते खरी सुरुवात होते त्यांची आई वडिलांपासून. आई वडील त्यांच्यामध्ये कुठली गोष्ट कशी टाकतात, ते कसं तयार करतात, हे खूप महत्वाचं आहे. आपण त्याला रिशिफ्ट करू शकतो. जास्तीत जास्त मोटिवेशन टाकणं आपल्यासाठी खूप डिफिकल्ट टास्क आहे. पण काही लोक असतात ते खूप मोटिवेटेड असतात. आपण त्यांना गायडन्स देऊ शकतो, आपण त्यांना हेल्प करू शकतो, है ना, इथपर्यंत करू शकतो. आणि हाच करावा आणि त्याच्यातूनच सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे. आणि तो जो एक माणूस आहे ना 100 पैकी, तो बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, अजून काही प्रश्न पाहिजे मला, त्याशिवाय मजा नाही. आणि जो विचारतो तोच विचारतो, बाकी फक्त ऐकतात तरी विचार. सेल्फ मोटिवेशन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? आता बघा, मी काय करतो एक्झॅक्टली. माझे 2 मुलं, एक आहे 10 वर्षाचा, एक आहे 7 वर्षाचा. त्यांना रोज रात्री झोपवताना मी स्वतः एक स्टोरी सांगतो. काहीही असो, कुठल्याही फील्डची असो, त्यांना एक स्टोरी सांगत झोपायची त्यांना सवय लागली. काय होतं, आपण मोठ्या व्यक्तींबद्दल जेव्हा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यांचं स्ट्रगल जेव्हा समजते, तेव्हा त्या गोष्टी काहीतरी मोटिवेट करतात आपल्याला. आपल्यापैकी कोणी सांगू शकतं का, द मॅन विथ अ सिंगल हँड कोण होता माहिती? खूप सारे लोक होते, लाखो अरबो करोडो लोक असतील, पण ओळखत कोणीच नाही. एक माणूस आहे, त्याला ओळखाल तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च करा. कास मिस्टिंग नावाचा एक माणूस होता. पहिल्या काळात काय होतं, सैनिक राहायचे ना, तर युद्धावर जायचं, पण तो स्पोर्टमध्ये शूटिंगमध्ये चांगला होता. युद्धावर गेला, बिचाराचा एक हात तुटला बॉम्ब स्फोटमध्ये, तो गेला बिचारा. तर तो माणूस, त्याला जायचं होतं ऑलिम्पिकमध्ये 1940च्या. ठीक आहे, 1940च्या ऑलिम्पिकला जायचं होतं. त्याचा हात तुटला, बिचारा ज्यांना शूट करायचा. तर आता त्याने तयारी केली होती. ते हे झालं 1938ला, वॉरमध्ये त्याचा हात तुटला. 40चा आता त्याला जायचं आहे. त्याने खूप मेहनत केली. त्यांना हाताचा विचार करा, माझी स्किल आहे, माझा लेफ्ट ब्रेन प्रॉमिनंट आहे म्हणून मी राईट हँडेड आहे. तर त्याचा राईट हँड गेला, त्याचा लेफ्ट प्रॉमिनंट असल्यामुळे त्याचा ह्या हातात तेवढी स्किल्स नाही राहत, लेफ्टमध्ये स्किल्स नाही राहत जास्त. त्याने त्याचा हँड ट्रेंड केला. मी यानंच फाईट करू शकतो, यानंच शूट करू शकतो, असं केला. 1940चा ऑलिम्पिक झालाच नाही, कॅन्सल झाला. अशी मेहनत वेळेस गेली असं वाटलं त्याला. त्याने परत तयारी केली 1944च्या ऑलिम्पिकची, तो पण कॅन्सल झाला. माहिती वर्ल्ड वॉरमुळे 2 ऑलिम्पिक कॅन्सल झाले. त्याचं मोटिवेशन तो जवळपास 10 वर्ष टिकून टिकला. त्याच्यानंतरच्या ऑलिम्पिकमध्ये विचार करा, त्याच्यासोबत फाईट करणारे यंगस्टर्स, दोन्ही हातानं करणारे. हा पॅरा ऑलिम्पिकची गोष्ट नाही सांगत आहे, रेग्युलर ऑलिम्पिकची गोष्ट सांगत आहे. त्यावेळेस पॅरा ऑलिम्पिक सुरू झाले नसावे, कदाचित नाहीच झाले. तर हा 1948ला परत उभा झाला. आणि त्याच्यासोबतचे लोक ते अरे आम्हाला हा शूटर होता, हा मोटिवेट करायला आलेला आहे असं सगळ्यांना वाटलं. पण तो होता पार्टिसिपेंट. आणि त्याचे होते सगळे जे कलिग्स होते ते होते 20-22 वर्षाचा. हा आपला होता 38 इयर्सचा, लेफ्ट हँडने शूट करणारा. आणि त्या ऑलिम्पिकमध्ये त्याने स्वतः गोल्ड जिंकली. द मॅन विथ अ सिंगल हँड. मी माझ्या मुलांना म्हणतो, आज कुठली स्टोरी सांगू? 7 वर्षाची मुलगी, सर बाबा, तिला नाव नाही माहिती, लक्षात राहा, ते डिफिकल्ट नाही. बाबा द मॅन विथ अ सिंगल हँड. म्हणजे मोटिवेट करण्यासाठी असे जर मोठ्या व्यक्तींचे गुण, त्यांचे हार्डवर्क डोक्यात टाकले तर ते तुमच्या डोक्यात फिट होईल. म्हणून सेल्फ मोटिवेशन बद्दल तिने मला विचारलं. तर असे लोक आहेत ज्यांनी स्ट्रगल केला, फाईट केली सिच्युएशन सोबत आणि आपलं ड्रीम पूर्ण केलं. अशा लोकांबद्दल वाचन करा. कोणाला वाचनाची सवय असेल तर ह्या गोष्टी इन्क्लूड करा तुमच्या बिहेवियरमध्ये, ते तुम्हाला मोटिवेट करेल असं मला वाटतं, है ना. सर अजून एक क्वेश्चन आहे. आता तुम्ही जे केस स्टडीज दाखवले हायली इंटेलिजंट स्टुडंट्सच्या, तर त्याच्यामध्ये इंटेलिजन्स आणि ॲबनॉर्मॅलिटीचं कोरिलेशन आहे का? आणि मॅड जिनियस ही कन्सेप्ट थोडीशी एलॅबोरेट करून. थँक्यू. बघा कसं असते माहिती आहे का,
2 एरिया आहे माझ्या घरी 2 झाडं आहेत. ठीक, एक झाडाला नाही का मी पाणी टाकतो, त्याची काळजी घेतो, त्याला फळं लागले पाहिजे, त्याला कीटकनाशक करतो, सगळं करतो मस्त. आणि दुसरं झाड आहे का त्याला काही लक्षच नाही करत. ठीक आहे, काही वेळानं काय म्हणतो माझे दोन्ही झाडं चांगले झाले पाहिजे. शक्य आहे का? जे इंटेलिजंट लोक आहेत, जे त्यांनी सगळे क्रीम, जे मी सुरुवातीचे एक्झाम्पल्स दाखवले, त्यांनी एका झाडाला खूप पाणी टाकलं, ते म्हणजे अभ्यास, नॉलेज, इंटेलिजन्स. याच्यावर खूप मेहनत केली, पण एका गोष्टीवर ते मेहनत करायचं विसरले, त्या झाडाला पाणी द्यायचं विसरले, आणि ते होती त्यांची मेंटल हेल्थ. सिच्युएशन, फेल्युअर्स, रिजेक्शन हे पचवता आले पाहिजे ना, आहे की नाही? तुम्ही फर्स्ट नाही आले, तुमचा कोणत्या कॉम्पिटिशनला नंबर नाही आला, तुम्ही सेकंड आले, थर्ड आले, हारले, फेल झाले, ते सिच्युएशन कशी पचवता आले ते हे कधी शिकले. त्यामुळे काय झालं, ते त्यांच्या एका याच्यात नॉर्मली जिंकले आणि दुसऱ्याच्यात हारले. ती म्हणजे मेंटल सिच्युएशन डील नाही करायला शिकले. सरांनी सांगितलं, विचारलं ना की 2 सिच्युएशनचा काही संबंध आहे का? म्हणजे एक इंटेलिजंट आहे, दुसऱ्याने सुसाईड केले, संबंध नाही. 2 गोष्टीवर लक्ष नाही घातलं, मेंटल हेल्थ तुम्ही निग्लेक्ट केली. म्हणून कदाचित त्या केस स्टडीज आहे आणि ह्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. सुसायडल थॉट, सुसाईड अटेम्प्ट खूप कमी. माझा एक लेख होता, वाचला जर असेल तर मी प्रत्येक रिसर्च करून लिहिला होता, प्रत्येक 40 सेकंदला 1 सुसाईड होईल. प्रत्येक, आपण एवढ्या वेळात किती झाल्या असतात नाही, आपण जेवढ्या वेळेचे बोलत आहोत, कारण की ते व्यवस्थित भावनांना, इमोशन्सला मॅनेज करता आलं पाहिजे. परत स्टुडंटकडून अपेक्षित करतो एक प्रश्न नक्की विचारा, तेव्हा मला समजेल तुम्ही झोपले नव्हता. बऱ्याचदा असं होतं की लाईफमध्ये एक पार्ट असतो ज्याच्यामध्ये आपण खूप स्ट्रेस घेतलेला असतो, आणि एवढा स्ट्रेस, जसं की काही फेल्युअर असेल, एखादी एक्झाम आपण क्रॅक नाही केली तर त्याचा आपण स्ट्रेस घेतो, आणि ते स्ट्रेस समजा 6 महिने 10 महिने आपल्या दिमागामध्ये कंटिन्यू कुठेतरी चाललो असतो. आपण हसत असतो, आपण बोलत असतो, डेली लाईफ आपण जगत असतो, पार्टीजला जात असतो किंवा कुठे पण मग त्याच्यानंतर जेव्हा कुठेही अशी वेळ येते की जिथे आपल्याला स्ट्रेस घ्यायचा असतो, आपण टेन्शन घेतलेलं पाहिजे, तेव्हा आपण एकदम नम होऊन जातो. म्हणजे आपली बॉडी त्याला रिप्लाय नाही करत किंवा त्याला रिस्पॉन्स नाही करत. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? एक स्टोरी मी वाचली होती, बसू शकता, मी सांगायचा प्रयत्न करतो. एक लहान मुलगी होती, 5 वर्षाची. पाहतो सेक्शुअल अब्यूज होते, कोणाला छेडखानी होते, खूप कॉमन गोष्ट आहे. लहानपणापासून मुलगी मोठी होते ना, ती तिच्या लाईफमध्ये कधी ना कधीतरी ह्या गोष्टीला फेस होतेच, हे खूप कॉमन आहे ना. कोण टच करते, काय करते. एक 5 वर्षाची मुलगी होती, तिच्यासोबत असा इन्सिडेंट झाला. तिने 45 इयरपर्यंत तिच्या आईवडिलाला ब्लेम केला, तो जो व्यक्ती होता त्याने केलं त्याला ब्लेम करत राहिली कंटिन्युअस 45 वर्षापर्यंत. तिचा कोणावर ट्रस्ट नव्हता, विश्वास नव्हता, आईवडिलांपासून दुरावले गेली. तुम्ही नव्हते माझी हेल्प करायला म्हणून माझ्यासोबत असं झालं. तो व्यक्ती त्याला राईट होता करायचा, हे असं करत 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 तो फक्त एका दिवशी झाला. त्या व्यक्तीने केला, माझ्या आईवडिलांच्या चुकीनं झाला एकदा. आणि 45 वर्ष कोणी केलं माहिती आहे म्हणे? मी स्वतः. मी ते गोष्ट तिथेही विसरून सोडून जाऊ शकली असती, पण नाही, मी 45 वर्ष मी स्वतःला त्रास दिला. हे तिला रिअलायझेशन 45ला झालं. आणि ते जेवढे गुन्हेगार होते त्याच्यापेक्षा लाखो करोडो पेक्षा जास्त मी गुन्हेगार होती, जे मी सिच्युएशन परिस्थितीला फक्त ब्लेम करत होती. माझं आयुष्य मी कधीच जगलं नाही. आज 45 वर्ष रिअलायझेशन झालं तर मी ही गोष्ट सोडली. मी त्यांना माफ करा सोडा, मी स्वतःला माफ करायला सांगायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगार मी होते. जे इव्हेंट किंवा इन्सिडेंट झाला तो इन्सिडेंट तिथेच क्लोज झाला. ते कॅरी ऑन करता ही माझी चुकी. जेव्हा मला रिअलायझेशन झालं तर ते तिचे तिथं मी जेव्हापर्यंत सोडणार नाही, नवीन गोष्टीला मी तयार होत नाही. आयुष्यात भरपूर चॅप्टर येतील, त्यात फेल्युअर, रिजेक्शन्स, मी वारंवार तेच सांगत आहे. हे जेव्हापर्यंत क्लोज नाही होईल तेव्हापर्यंत नवीन चॅप्टर चालू नाही होणार. आणि जे बोलतो ना, जे मी स्वतःला सांगतो ना, ते वाईट झालं, चुकीचं झालं, व्हायला नाही पाहिजे, हे मी स्वतः सांगत, याच्यावर माझा कंट्रोल असला पाहिजे, है ना. सेल्फ टॉक हा निगेटिव्ह नसला पाहिजे. हे मगाशी सांगता, त्याच्यावर कंट्रोल करा ओव्हर द टाइम. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायची आहे.
एक वेळा तुम्ही 20-22 वर्ष पार केले, पर्सनॅलिटी झाली फिक्स. तुम्ही स्वतः कसे बोलायला लागले, कसे बोलता हे वारंवार तुम्ही स्वतःला सांगा. आज तुम्हाला ताप आहे, सर्दी खोकला, मी सांगितलं बाबा आज तू थंड पाणी पिऊ नको. जेव्हा कधी थंड पाणी प्यायची इच्छा झाली, तुम्हाला काय वाटलं, सरांनी मला सांगितलं थंड पाणी पिणं मला अलाउड नाही आहे. तसंच जेव्हा मी निगेटिव्ह सेल्फ टॉक करेल तेव्हा 4 वेळा सांगा की मला हे अलाउड नाही आहे. सोपं नाही, कठीण जाईल, कारण की सवय लागली थंड पाणी पित राहायची. ओव्हर द टाइम मला स्टॉप करावं लागेल, चक्र जाईल स्टॉप करावं लागेल, चक्र जाईल स्टॉप करावं लागेल. ओव्हर द टाइम कंट्रोल, हे मला अलाउड नाही. करून पहा, खूप सोपं आहे तुमच्या वयात. एक वय पार केल्यानंतर कठीण जाते, पण आज करून पहा, हे मला अलाउड नाही. पहा तुमचं अटेन्शन स्पॅन थोडं परत वाढणार, म्हणजे मी परत जाऊ शकतो अजून अर्धा तास. लाईट घेऊया आपण पुढची, नाही घेणार, नाही भरपूर टाइम घेतला तुमचा. परत प्रश्न एखादी. सर माझा प्रश्न हा म्हणजे आत्ताचा जो योग आहे तर हे मल्टीटास्किंगचं म्हटलं जातं. तर मल्टीटास्किंगमुळे आपल्याला स्ट्रेस बिल्डअप होतो का, किंवा याच्यावर जर होत असेल तर मग याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल, हा माझा प्रश्न आहे. मल्टीटास्किंग मराठीमध्ये काय नाही, एक न धड घराबार म्हण आहे मराठी. म्हणजे आधीच्या काळात होती, म्हणजे जो भरपूर गोष्टी ॲट ए टाइम करायचा प्रयत्न करायचा, ते चिन्ह्यास व्हायच्या. पण जर तुम्ही करू शकता प्रायोरिटी सेट करा. हे जी मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की प्रायोरिटी असली पाहिजे. काय महत्वाचं आहे माझ्यासाठी, माझी हेल्थ, माझं नॉलेज, माझे लाईफचा गोल, हे प्रायोरिटीज आहे ना. याच्याशी रिलेटेड तुम्ही काही करत असाल तर त्याचे खूप सारे गोल्स नाही, पण त्याच्यासोबत मला इन्फ्लुएन्सरही बनायचं आहे, मला व्हिडिओही बनवायचा आहे, मला मित्रांसोबत खूप भरपूर टास्क करायचा जो प्रयत्न करतो ना, त्याच्यावर निर्बंध असलं पाहिजे. करिअरशी रिलेटेड करा म्हटलं पुन्हा एका जणाला विचारलं तुझ्या लाईफचे 4 गोल मला सांग, तो एकच सांगेल, दुसरा सांगणार नाही. काय करायचं आहे, सर इंजिनिअरिंग करायचं आहे, सर डॉक्टर पण आहे, तर स्पेसिफिकली सांग. तो हे नाही सांग मला ड्रॉइंग, मग इंटेरियर, एवढं नाही सांगा, आहे काय. म्हणून तुम्ही मल्टीटास्किंग तुमच्या जॉब प्रोफेशनशी रिलेटेड कमी होता, त्यात मल्टीटास्किंगमध्ये भरपूरच गोष्टी असतात. तर त्या आयडेंटिफाय करा, खरंच गरज आहे का, प्रायोरिटी आहे का ते करण्याची, त्यानुसारच गोल सेट करा. एखादी प्रश्न विचार. स्टुडंट लोक आपण अपेक्षित करतो, टीचर लोक थोडेसे जास्त इंटरेस्टिंग आहे पहा तुमच्यापेक्षा. परत एक टीचर मॅडम स्टुडंटवर जास्त फोकस केलं तुम्ही, आणि चांगली गोष्ट आहे, कारण आपण त्याच्याकरता आयोजित केलेलं आहे. महत्त्वाचं असं की आपण प्रोफेशनली शिक्षक पेशामध्ये आहोत, पण एक पॅरेंट सुद्धा आहोत. काय होतं की पॅरेंटिंगच्या याच्यामध्ये साधारणतः आपण प्रोफेशनल स्ट्रेस पण हँडल करतात, परंतु आईवडील या नात्याने जेव्हा मुलांचं आपण पालनपोषण करतो किंवा गाईडलाईन द्यायचं होतं, स्ट्रेस आपोआपच आपल्याला पण यायला लागतं. म्हणजे समजा मुलांची एक्झाम असली तर आपल्याला स्ट्रेस येतो, मुलाला बिहेवियर चांगलं लावायचं असेल तर स्ट्रेस येतो. नाही, मुलाला चांगलं घडवायचं आहे, अरे तो स्पोर्ट्समध्ये पण केला पाहिजे, एज्युकेशनमध्ये पण केला पाहिजे. अल्टिमेटली आपण म्हणजे एज्युकेटेड आहोत, मुलांना गाईडलाईन देतो, डेव्हलप आहे, मुलांना मोटिवेट करतो, म्हणजे आपल्या स्टुडंटला. पण जेव्हा आपल्या मुलांना मोटिवेट करण्याची गोष्ट असते तेव्हा छोट्या मुलांचं पण आन्सर येईल कॉमनली, किंवा मी तुला नाही कळत, मॅडम व्यवस्थित सांगतात. आणि त्यांची एक्झाम असली की आपण रात्र जातो, तर मग इफेक्ट कुठे होतो, प्रोफेशनवर, हेल्थवर, आणि त्या मुलांसोबत पण वागताना म्हणजे आपली पण चिडचिड होते, आणि त्या मुलांना आपण अल्टिमेटली आपला स्ट्रेस त्यांच्यावर काढतो. तर अशा वेळेस मॅनेज कसं करायचं हे मला एक गाईडलाईन हवं. 2-4 प्रश्न मिक्स करून विचारले, मी 2-4 वेगवेगळे सांगायचा प्रयत्न करतो. माझ्या वाईफला ड्रायव्हिंग येत नाही, तिला ड्रायव्हिंग शिकायची. एक्झाम्पल माझ्याच्या पटापट असं, कारण हे प्रश्न मी ऑलरेडी बरेचदा फेस केले. माझ्या वाईफला ड्रायव्हिंग येत नाही, तिला ड्रायव्हिंग शिकवायचं तर आमच्याकडे स्विफ्ट डिझायर आहे, मी बसतो, मी चालवताना तू येत नाही, तू असं करतो, तू कशी करतो, तुला येत नाही. तिने दुसऱ्या दिवसापासून माझ्यासोबत काय ती आली नाही, तिने क्लास लावला. ठीक आहे, का लावला क्लास? तिच्या सेफ्टीसाठी. जगात कोणता जर कोणी माणूस विचार करणारा असेल तर तो मी आहे, पण तिने क्लास लावला. मी जजमेंटल होत जातो, तू हे नाही करत, तू असं नाही करत. ड्रायव्हिंग मला ते नाही करत, तो एक्सेप्ट करतो की हा नवशिका आहे, याला काही येत नाही, मला शिकवायचं. ठीक आहे, तो जजमेंट नाही करत, क्रिटिसाइज नाही करत. आपण आपल्या लेकरांना बरेच वेळा क्रिटिसाइज करतो. स्ट्रेस कुठून घेतला पाहिजे ते शिकून नाही आईच्या पोटातून. आपण सांगतो अरे तू अभ्यास नाही बसत, एक्झाम आहे ना, तुला काहीच वाटत नाही. त्याला वाटतं वाटायला पाहिजे का, आई सांगते म्हणजे वाटायला पाहिजे का, त्याला स्ट्रेस घ्यावं लागते हे मी शिकवले.
विचार करा, म्हणजे परीक्षेच्या दरम्यान तो अभ्यास केला पाहिजे, तू गेला नाही पाहिजे. माझं बोलणं